Hallelujah. Hallelujah. Good afternoon, church. शुभ दुपार चर्च. Jesus loves you and we love you too. येशू तुमच्यावरती प्रेम करतो आणि आम्ही पण तुमच्यावरती प्रेम करतो. What an honor to serve you and a privilege to serve the Lord God Almighty. ही किती चांगलं आदरची गोष्ट आहे की आम्ही तुमची सेवा करतो आणि परमेश्वराची सेवा करतो. Hallelujah. हालेलुया. So let's pray before we get into the Word of God. आणि वचनामध्ये जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. Precious Father, we thank you for your grace and your mercy. धन्यवाद पिता तुझ्या अनुग्रह आणि तुझ्या दयासाठी. We thank you that you are good and you are good all the time. आणि तू चांगला आहे आणि तू नेहमी चांगला आहे परमेश्वर. Father, we call upon your grace this day. आणि आजच्या दिवशी तुझा अनुग्रह असा आम्ही मागत आहे. Father, we call upon your anointing to bring forth your word. आणि तुझं जे अभिषेक आहे ते पुढे येऊन तुझे जे वचन आहे ते आणू दे. We ask you for utterance, O Lord God. उच्चारण मागत आहे परमेश्वरा. And we thank you that your word will change our lives forever. हा परमेश्वर तुझे जे वचन आहे ते जीवन बदलणार आहे. We thank you, Father, for your Holy Ghost. आणि तुझ्या पवित्र आत्म्यासाठी धन्यवाद. And thank you for all that have come together to listen to your word, to listen to your voice. आणि धन्यवाद पिता जे सगळे लोक जे एकत्र आलेले आहेत तुझे वचन ऐकण्यासाठी. We thank you, Lord, in Jesus' name. आणि धन्यवाद येशूच्या नावामध्ये. आमेन. Amen, amen, amen. Hallelujah. हालेलुया. Praise God. God says the just shall live by faith. आणि परमेश्वर म्हणतो नीतिमान जे आहे ते विश्वासाने जगणार. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So faith is vital for your life. आणि विश्वास जे आहे ते खूप महत्त्वाचा आहे तुमच्या जीवनासाठी. Amen. आमेन. Amen. Without faith, the just would not live. आणि बिना विश्वासाचा एक नीतिमान व्यक्ती जगू शकत नाही. I would say, in that sense, you say that everyone are alive that has breath, isn't it? मग तुम्ही असं म्हणाल की जगात तर सगळे लोक जिवंत आहेत. But we are calling to live the Zoe life, the God kind of life, and that life needs faith. आणि पण परमेश्वराने आपल्याला जोई लाईफ म्हणजे भरपुरीचं जीवन जगण्यासाठी बोलवलेलं आहे. म्हणजे आपण विश्वासी लोकांना विश्वास असण्याची गरज आहे. Hallelujah. Hallelujah. If you're going to live that life, if you're going to enjoy that Zoe life, the life like God, then you ought to have faith in God. आणि जर तुम्हाला ते जोई लाईफ जगण्याची जर इच्छा असेल तर परमेश्वराचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. There is a difference between willpower and faith. आणि जे स्वतःची इच्छा आणि जे विश्वास आहे हे दोघांमध्ये अंतर आहे. You know what? I don't believe in willpower. Willpower does exist, but it is temporal benefits. आणि मी स्वतःच्या इच्छामध्ये विश्वास ठेवत नाही कारण की स्वतःची इच्छा असते पण ते थोड्या क्षणासाठी असते. You getting me what I'm saying? तुम्हाला समजत आहे मी काय म्हणत आहे? Hallelujah. हालेलुया. Your will has a limited power, but God is the almighty power. आमेन. आणि तुमची जी इच्छा आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं सामर्थ्य आहे पण परमेश्वराचं सामर्थ्य जे आहे ते सर्व काळ आहे. So the just shall live by faith. म्हणूनच नीतिमान जे आहे ते विश्वासाने जगणार. And this faith that I am speaking about is faith that cometh from God. आणि ज्या विश्वासाबद्दल मी बोलत आहे ते विश्वास जे आहे ते परमेश्वराकडून येत असतं. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. You know, the Bible says that faith without works is dead. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे जे विश्वास बिना कार्य हे मेलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. And works without faith is useless. आणि कार्य सुद्धा बिना विश्वास हे व्यर्थ आहे. You cannot please God by your works, but yes, you can please God by your faith followed by works. आमेन. परमेश्वराला तुम्ही तुमच्या कार्याने प्रसन्न करू शकत नाही पण परमेश्वराला फक्त तुमचं जे विश्वास आहे त्याच्याने प्रसन्न करू शकता. Do you know that on the judgment day, there will be so many people that have done good works and would be rejected because they rejected their Savior, the Lord Jesus Christ. आणि तुम्हाला माहिती आहे का जे दिवशी न्यायाचा दिवस असेल ते दिवशी बरेचसे लोक म्हणतील की मी चांगले कार्य केलेलं आहे पण त्यांनी येशूला नाकारलेलं आहे म्हणून त्यांचा नाकार करण्यात येईल. You know, there are so many people that did good works. आणि असे बरेचसे लोक आहेत त्यांनी चांगलं कार्य करत असतात. You know, I have seen so many people's names come up in newspaper that did so much of charity, did so much of help to the corona patients. आणि न्यूजपेपर मध्ये मी बरेचशा लोकांचे नाव बघितलेलं आहे ते चांगले कार्य करत आहेत हे कोरोनाच्या काळामध्ये.
many people went out of their way to help these corona patients. आणि त्यांनी त्यांच्या विचाराच्या पलीकडे जाऊन त्यांनी मदत केलेलं आहे करोनाच्या पेशंटला मदत करण्यासाठी. But it's very sad, if they end up without Jesus, God would reject them along with their works. पण ही खूप दुःखाची गोष्ट आहे. जर त्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारला नाही आणि येशूचा नाकार केला तर परमेश्वर पण त्यांचा नाकार करेल. And on the other hand, there would be people who has not done a lot of good works, but still, because of their simple faith in Jesus, they would be accepted by God. आणि बरेचसे लोक असे पण असतील ज्यांनी चांगले कार्य केले नसेल पण त्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे म्हणून त्यांचा स्वीकार करण्यात येईल. But I want to tell you, as believers, once that you have believed in Jesus, you have the ability of God in you to do good works, and that would be expected of you. मला एक सांगू द्या, तुम्ही एक विश्वासी म्हणून तुमच्यामध्ये ती योग्यता आहे की तुम्ही चांगले कार्य करू शकता. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. I'm not saying that Christians are not doing works. Today, if you see our nation is educated, is because of Christian missionaries that came to India. मी असं म्हणत नाहीये की ख्रिस्ती लोक जे आहे ते चांगलं कार्य करत नाही किंवा चांगले कार्य त्यांच्यानी होत नाही. पण आज जे काही शिक्षण सगळ्या लोकांना भेटलेलं आहे ते एक ख्रिस्ती मिशनरी लोकांमुळे भेटलेलं आहे. Amen. Education came into India because of Christians. आणि जे शिक्षण जे आहे ते भारतामध्ये ख्रिस्ती लोकांतर्फे जे मिशनरी लोक बाहेरून येत होते त्यांच्यातर्फे आलेलं आहे. Amen. Amen. We learned the skills of communication because of Christians. आपण कसं बोलायचं आणि कसं जगायचं हे आपण त्यांच्याकडून शिकलेलो आहोत. Love came to Christians because they were full of the love of God and they came to share that love with this nation. आणि जे प्रेम आहे ते त्यांच्यातर्फे आलेलं आहे कारण मिशनरी लोक आणि जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्यामध्ये परमेश्वराचं प्रेम भरलेला होता आणि त्यांनी तेच प्रेम सगळ्यांना दाखवलं. Even during this pandemic, the Christian Missionaries Hospital served people without any differences. आणि या पॅन्डेमिक मध्ये पण कोरोनाच्या काळामध्ये जे ख्रिस्ती मिशनरीज आहे त्यांनी कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांची सेवा एक समान केलेला आहे. They served the patients, not the money. आणि त्यांनी जे पेशंट आहे त्यांचं सेवा केलेलं आहे, पैशांचं नाही. So many schools are being run by Christians. These are good works out of faith. आणि कितीक शाळा जे आहे ते ख्रिस्ती लोक जे चालवत आहेत आणि ते पैशासाठी नाही पण एक मनुष्यत्व म्हणून ते चालवत आहेत. Today there are so many educated people that have been educated in convent, and they are people in the government, they are big officials. It's because of the good works of the Christians, and they did it unto the Lord. आणि आज बरेचसे लोक जे आहे ते शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे ते कॉन्व्हेंट स्कूल मधून कारण की आज हे ख्रिस्ती लोकांनी कॉन्व्हेंट स्कूलचं निर्माण केलं आणि शिक्षण खूप सोपं करून दिलं सगळ्यांसाठी. What the Christian community has done for this nation cannot be outdone. आणि ख्रिस्ती लोकांनी जे हे समाजासाठी केलेलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. And all that they did is because of the faith in God and because of the teachings of the holy word of God, the Bible. आणि त्यांनी जे काही केलेलं आहे ते फक्त परमेश्वरामुळे मध्ये त्यांचा जे विश्वास आहे आणि परमेश्वराचं जे वचन त्यांना शिकवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी केलेलं आहे. Amen. Amen. It's their faith that is motivating them to do good things in spite of the persecution that is taking place. आणि हे त्यांचा विश्वासच आहे जे परमेश्वरामध्ये आहे की त्यांच्या वरती किती अन्याय होत असतो किंवा त्यांच्या वरती किती समस्या येतात तरी ते चांगलं कार्य ते करत राहतात. So I want to tell the world that our faith in God is unstoppable. Amen. आणि मला आज विश्वासी लोकांना हे सांगायचं आहे की आपला जे विश्वास परमेश्वरामध्ये आहे ते न थांबणारा आहे किंवा आपल्याला कुठल्याही गोष्टीपासून थांबू शकत नाही. Hallelujah. Your faith is unstoppable. आणि तुमचं जे विश्वास आहे ते कधी न थांबणारा आहे. Hallelujah. Hallelujah. Glory to God. Turn me to Mark chapter 11 and verse 23 and 24. आपण वचनामध्ये बघूया मार्क 11 आणि याचा 23. Okay, 22, we read from 22 to 24. आपण 22 पासून तर 24 पासून पर्यंत वाचूया. So Jesus answered and said, have faith in God. आणि येशू ख्रिस्तांनी उत्तर दिला आणि म्हटले परमेश्वरावरती विश्वास ठेव. For assuredly I say to you, whoever says to this mountain, be removed and be cast into the sea, and does not doubt
in his heart, but believes that those things that he says will be done. आणि मी खात्रीने सांगत आहे, जे कोणी विश्वासाने हे डोंगराला सरकण्यासाठी सांगेल आणि जाऊन समुद्रामध्ये पड असं म्हणेल, बिना कुठलं शंका नसताना, तर ते होईलच. Hallelujah. He will have whatever he says. आणि जे काय ते त्याच्या तोंडातून बोलेल ते होणारच. He will have whatever he says. आणि जे काय बोलण्यात येईल ते त्याला मिळणारच. Therefore I say, whatever things you ask when you pray, believe that you receive them and you will have them. म्हणूनच तुम्ही विश्वास करा की तुम्ही जे काय मागत आहात ते तुम्हाला मिळालेलंच आहे, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. Now there is a simple act of faith here that everyone can do. आणि इथं एक छोटंसं असं विश्वासाचं कार्य आहे जे प्रत्येक जण करू शकतो. It's saying. ते म्हणजे बोलणं. You gotta open your mouth and speak. आणि तुम्हाला इथे तोंड खोलून तुम्हाला बोलण्याची गरज आहे. You gotta speak words of faith. आणि तुम्हाला विश्वासाचे वचन बोलण्याची गरज आहे. The words of faith are powerful. They have the power to create. आणि जे विश्वासाचे शब्द आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. ते एखादी गोष्ट नसलेली पण ते निर्माण करू शकतो. Words of faith can raise the dead to life. आणि जे विश्वासाचे जे शब्द आहे ते मेलेल्या मनुष्याला पण जिवंत करू शकतो. Your words of faith can change your situation. आणि तुमचे जे विश्वासाचे शब्द आहे ते तुमची परिस्थिती बदलू शकते. Because these words that you speak is not your word, but it is by faith in God you say what you say. कारण की हे जे शब्द आहे ते तुमचे शब्द नव्हे, तर जे परमेश्वराने लिहिलेले शब्द आहे ते विश्वासाने तुम्ही बोलत आहात. Hallelujah. हालेलुया. When I was at the last point of that, I said, Lord, I could not speak, but I said it in my heart that, Lord, I need words in the Spirit. आणि जे वेळेस मी शेवटच्या क्षणामध्ये होतो त्यावेळेस मी परमेश्वराला म्हटलो, मी बोलू शकत नाहीये पण मला तुझ्याकडून शब्द पाहिजे बोलायला. I was not able to speak to my mouth, but I was communicating with God through my spirit. आणि मला माझ्या मुखावाटेने बोलायला तेवढं सामर्थ्य नव्हतं, पण मी आत्म्यामध्ये परमेश्वराशी बोलत होतो. And within a moment, I was able to speak in tongues. आणि काही क्षणामध्ये मी अन्य भाषामध्ये बोलू लागलो. And a miracle took place. आणि एक चमत्कार असा घडला. My health began to be restored. आणि माझं जे आरोग्य आहे ते परत चांगलं व्हायला लागलं. Hallelujah. Faith is of the Spirit. आणि जे विश्वास जे आहे ते आत्म्याचं आहे. Spirit life is faith life. आणि जे आत्मिक जीवन आहे ते विश्वासाचं जीवन आहे. I said spirit life is faith life. जे आत्मिक जे जीवन आहे ते विश्वासाचं जीवन आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. So, the simple act of faith that you can do is speak to your situations. आणि एक सोपं गोष्ट जे विश्वासाचं कार्य तुम्हाला करायचं म्हणजे तुमच्या समस्याशी तुम्हाला बोलायचं आहे. It's doing the confession of faith rather than confessing doubt and your feelings. आणि तुम्ही तुमचं संशय जे आहे त्याचा अंगीकार करण्याऐवजी तुम्हाला तुमचं विश्वासाची अंगीकार करण्याची गरज आहे. Hallelujah. Faith is not speaking what you see and feel, but faith is speaking what you believe and is unseen. आणि विश्वास जे आहे ते तुम्ही जे काही गोष्टी बघत आहेत ते बोलणं नाही नव्हे, तर पण तुम्ही जे काही बघत नाही तुमच्या जीवनामध्ये जे घडण्याची तुमची अपेक्षा असेल ते अंगीकार करणं म्हणजे विश्वास आहे. Faith taps into the spiritual realms and brings the blessings that God has for you into the natural realm. आणि जे विश्वास आहे ते आत्मिक स्तरावरती जाऊन जे परमेश्वराने कार्य केलेलं आहे ते बघून त्याचा अंगीकार करत असतो. When the world says it's impossible, faith says it's possible because I believe in what God said. Amen. जेवेळेस हे जग म्हणत असतो जे अशक्य आहे त्यावेळेस विश्वास जे आहे ते म्हणतो हे शक्य आहे, जे काही वचनात लिहिलेलं आहे त्याच्या अनुसार घडणार. Hallelujah. Hallelujah. Faith is the language of a believer. आणि जे विश्वास आहे ते एक विश्वासणाऱ्याचं भाषा असणार आहे. Hallelujah. Hallelujah. Faith should be your lifestyle. आणि जे विश्वास आहे ते तुमचं नित्य कार्य असायला पाहिजे.
I know walking by faith is contradicting to the world. आणि विश्वासाने चालणं हे जगाच्या विरोधात येण्यासारखं आहे. But we are not to walk according to the world, we ought to walk according to God's word. आणि आपल्याला जगासारखं जगण्यासाठी बोलवलेलं नाही, तर आपल्याला वचनानुसार जगण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. You are in the world, but you are not of the world. तुम्ही या जगात आहे, पण तुम्ही या जगाचे नाहीये. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला स्तुती असो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. This morning, the Lord just dropped this revelation to me. आणि आज या सकाळी परमेश्वराने एक प्रगटीकरण आणलं. The devil cannot work without instilling fear into your soul. आणि जे शैतान जे आहे ते तुमच्या मनामध्ये भीती टाकल्याशिवाय कार्य करू शकत नाही. I said the devil cannot work without putting fear in you. आणि जे शैतान आहे ते तुमच्यामध्ये भीती घातल्याशिवाय कुठलंही कार्य करू शकत नाही. Just as faith makes things possible in your life from God, आणि जसं विश्वास जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं कार्य होण्यासाठी संभव असं दाखवून देत असतं, so also fear is a kind of faith that makes the desires of the devil possible in your life. आणि भीती पण असंच आहे, जे विश्वासासारखं तुमच्या मनामध्ये आल्यानंतर जे नाही होणारी गोष्ट आहे ते पण निर्माण करून तुम्हाला दाखवत असतं. Amen. Amen. Death is the result of fear. आणि मृत्यू जे आहे ते एक भीतीचा परिणाम आहे. The devil used all its agents in this world. आणि जे सैतान जे आहे ते त्यांचं सैतानाचे जे काय दूत आहे त्याचा वापर करत असतो. The devil first created the coronavirus. आणि सैतानाने अगोदर कोरोना व्हायरस बनवला. Now every virus, every harmful thing comes from the devil. आणि जे काही आता विषारी असे कुठलेही व्हायरस असेल किंवा कुठलाही रोग असेल ते सगळं सैतानाकडून आहे. Hallelujah. He has agents. आणि त्याच्याकडे जे आहे ते दूत आहे त्याचे. He has agents in human form that assist him in carrying out his job in this world. आणि त्याच्याकडे असे हे जगामध्ये असलेले लोक आहेत जे त्याच्यासाठी कार्य करत असतात. So his agents, spread out fear into all the world, the fear of death through COVID-19. आणि जे शैतानाचे लोक आहेत ते भीती निर्माण करत असते लोकांमध्ये आणि त्या भीतीद्वारे कार्य करत असतं. If anything that brings death, it's from the devil, because Jesus says, I have come that you may have life and that you may have it in abundance. आणि कुठल्याही द्वारे जर मृत्यू येत असेल तर ते सैतानाकडून आहे, पण येशू ख्रिस्त असं म्हणतो, मी आलेला आहे जीवन देण्यासाठी आणि भरपुरीचं जीवन देण्यासाठी. Every sickness, every disease, every kind of evil thing that results in death comes from the devil. आणि जे काही वाईट गोष्टी असेल किंवा जे काही वाईट रोग असतील आणि कुठल्याही रोगातून किंवा कुठल्याही परिस्थितीतून जर मरण येत असेल ते सैतानाकडून आहे. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का? So, in order for the devil to have his power in the lives of people, he began to stir up his agents that spread fear of death into all the world. आणि सैतानाला जर कार्य करायचं असेल तर सैतान काय करतो, त्याच्या लोकांतर्फे अगोदर जे भीती आहे ते निर्माण करत असतो लोकांमध्ये, मग तो कार्य करू शकतो. He closed down every churches so that there would be no word of faith and there would be no man of God to pray for the people. आणि सगळ्यात अगोदर सैतानाने जे मंडळी आहे, जे चर्च आहे त्याला बंद करून टाकलं, याच्यासाठी की परमेश्वराचं जे वचन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचू नाही आणि परमेश्वरांची जे लोकांची जे सेवकाई आहे ते बंद व्हावं म्हणून. Because where there is faith, fear cannot exist. कारण की जिथं विश्वास आहे तिथं जे भय आहे ते थांबू शकत नाही. And where the word of God is preached under the anointing, there is faith. आणि जिथं परमेश्वराच्या अभिषेकामध्ये विश्वास शिकवण्यात येत असतं तिथं भीती नसते. So the devil thought it necessary to shut down the churches. म्हणून शैतानाला हे गरजेचं वाटलं की चर्च जे मंडळी आहे त्याला बंद करून टाकणं. But I want to tell you, the devil in all his wisdom is a fool. आणि मला सांगू द्या, जे सैतान त्याच्या ज्ञानामध्ये जिथे परिपूर्ण असेल तितकं मूर्ख आहे. God made provisions to media
Amen. आणि परमेश्वराने जे आहे ते अगोदरच एक नियोजन बनवून ठेवलेलं आहे, ते म्हणजे मीडिया. And so that the word of God would still spread. आणि या परिस्थितीमध्ये पण परमेश्वराचे जे वचन आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. You know, the internet is God's blessing. आणि जे इंटरनेट आहे ते परमेश्वराकडून एक आशीर्वाद आहे. It has reached out to every corner of the world. आणि हे प्रत्येक जगाचे जे कानेकोपरा आहेत तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. Hallelujah. And I have good news that very soon Saudi will be opening up for starting churches. Amen. आणि माझ्याकडे एक शुभ समाचार आहे, जे सौदी अरब आहे ते परमेश्वराच्या वचनासाठी उघडण्यात येणार आहे. And I believe I would have an invitation. आणि मला विश्वास आहे की मला निमंत्रण जे आहे ते भेटणार आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती Thank you, असो. Jesus. धन्यवाद येशू. So fear is a form of faith. आणि जे भीती आहे ते एक विश्वासासारखं आहे. You should not allow fear to have, a stronghold in your life. आणि जे भीती आहे ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्याला जागा देण्याची गरज नाहीये. Amen. Amen. Fear should have nothing to do with a believer. आणि एक विश्वासाच्या जीवनामध्ये जे एक विश्वासी मनुष्य असतो त्याच्यामध्ये भीती असण्याची काही कारण नसलं पाहिजे. We call ourselves believers. आणि आज आपण स्वतःला एक विश्वासी असं बोलवत असतो. But I want to tell you, if you are a believer, there is no place for fear. आणि मला म्हणू द्या की जर तुम्ही एक खरं विश्वासी असाल तर तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भीती नसणार आहे. If you are a believer in the Lord Jesus Christ, there should be no place for fear. आणि तुम्ही जर येशू ख्रिस्तावरती विश्वास करणारा असाल तर तुमच्यामध्ये कुठलाही भीती नसणार. Come on. There are many believers that say, I am a believer in the Lord Jesus Christ, but still they believe in the devil, and the proof is their fear. आणि आज बरेचसे असे ख्रिस्ती लोक पण आहे जे विश्वासू आहेत, येशू ख्रिस्तावरती विश्वास करतात, तरी पण त्यांना सैतानाची भीती आहे. Being afraid of the devil or being afraid of evil is believing in the devil. आणि सैतानाची भीती असणे किंवा सैतान जे कार्य करत आहे त्याच्यावरती जर भीती असणं म्हणजे सैतानावरती विश्वास करणं. Hallelujah. हालेलुया. You got to magnify God. आणि तुम्हाला परमेश्वराला महिमा देण्याची गरज आहे. Make God bigger than anything. आणि परमेश्वरा सगळ्यात महान असं ठरवण्याची गरज आहे. Hallelujah. Hallelujah. Because He is the Almighty One. कारण तोच सर्वश्रेष्ठ आहे. Hallelujah. हालेलुया. Have faith in God. आणि परमेश्वरावरती विश्वास असू द्या. Hallelujah. Hallelujah. I want to tell you, if your faith is in God, there is nothing that's going to be impossible for you. Amen. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर तुमचा विश्वास परमेश्वरावरती असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं कुठली गोष्ट नसणार आहे. You are going to be a miracle worker by your faith in God, for God shall do all things that you desire. Amen. आणि तुमचा जर विश्वास परमेश्वरावरती असलं तर तुम्ही एक चमत्कार करणारा व्यक्ती बनणार आहे, कारण की परमेश्वर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे. You believe me or not, I want to tell you, the power that creative power is in you. Amen. तुम्हाला विश्वास आहे का नाही माहित नाही, पण जे निर्माण करण्याचं जे सामर्थ्य आहे ते तुमच्यामध्ये आहे. Because the Creator Himself abides in you. कारण की जो निर्माण करणारा तो स्वतः तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. You got to learn to give up and let God take over in your life. आणि तुम्हाला हे शिकण्याची गरज आहे की सगळं काय सोडून टाकणे आणि परमेश्वरावरती अवलंबून राहणं. As human beings, we like to be in control of everything. आणि एक मनुष्य म्हणून आपल्याला असं वाटतं सर्व काही गोष्टी आपल्या हातामध्ये पाहिजे आणि सर्व काही गोष्टी आपल्याद्वारे झालं पाहिजे. We want to do everything and we want it to be as we want it to be. आणि आपली अशी इच्छा असते की सर्व काही आपल्याद्वारे झालं पाहिजे आणि आपल्या इच्छानुसार झालं पाहिजे. There should come a point of surrender in life where we would surrender and let God do what He wants to do for us. पण आपल्या जीवनामध्ये एक क्षण असा येण्याची गरज आहे की जेवेळेस आपण म्हटलं पाहिजे की सर्व काही परमेश्वर मी तुझ्या हातात देत आहे आणि मी तुझ्या अधीन होत आहे. Many people keep changing fellowships, changing churches. आणि बरेचसे लोक असे आहेत ते मंडळी बदलत राहतात. I'm not talking about those that are actually seeking God
and want to grow in God. But I'm talking about those that will always keep changing. That's their lifestyle. आणि मी अशा लोकांच्या बद्दल बोलत नाही जी परमेश्वराचा शोध घेत आहे आणि खरं परमेश्वराचा शोध करत आहे, पण काही लोकांना अशी सवय आहे जी मंडळी बदलत राहतात नेहमी. I know there are Christians that are not being fed well in their congregations. So, they know that there is something more, there is something better that God has for me. आणि असे काही मंडळीचे लोक आहेत ज्यांना त्यांच्या मंडळीमध्ये असं वाटतं की त्यांना भरपूर रीतीने जे काही परमेश्वराकडून आहे ते मिळत नाहीये, म्हणून ते शोध घेत असतात. ते ठीक आहे. But there are then those who call themselves Christians and they keep changing the church because they are trying to find a church who will speak what they speak and who will say what they want to hear. आणि पण असे पण लोक आहेत जे नेहमी मंडळी बदलत राहतात ह्याच्यासाठी की त्यांना जे ऐकायचं आहे ते अपेक्षा करतात की ते मंडळीतर्फे त्यांना ऐकायला मिळावं आणि त्यांच्या इच्छानुसार त्यांनी करावं. Yeah, they want the pastor to say the same thing that they say. They want the pastor to say the things that they desire to hear. आणि त्यांची इच्छा अशी असते की पालकांनी त्यांची जी इच्छा आहे त्याच्यानुसार बोलावं आणि त्यांची जी इच्छा आहे त्याच्यानुसार करायला मोकळकी त्यांना मिळावं. A pastor is not a slave to anyone. आणि एक पालक जे आहे ते कुणाचं गुलाम नाहीये. Before he is a servant to you, he is the messenger of God. आणि ते तुमचं सेवकाई करण्याच्या अगोदर ते परमेश्वराचा स्वार्थ सांगणारा आहे. Now even angels are given to minister to us. आणि देवदूत सुद्धा आपल्याला देण्यात आलेला आहे ह्याच्यासाठी की आपली सेवकाई व्हावं म्हणून. But when they come with a message from God, they are a messenger from God and a servant to you. आणि जेवेळेस ते तुमच्याकडे एक स्वार्थ घेऊन येत असतात किंवा तुमच्यासाठी काही वचन घेऊन येत असतात, ते परमेश्वराकडून एक देवदूत म्हणून येत असतात आणि तुमच्या सेवकाई ते करत असतात. They will not do whatever you say to do, but they will make sure that they fulfill the will of God. आणि तुमची जे काही इच्छा असेल त्याच्यानुसार ते करणार नाही, पण ज्याच्यासाठी त्याला पाठवण्यात आलेलं आहे ते खात्री करून घेतील की ते पूर्ण व्हावं. In the same manner, the pastor or the preacher is there in the church to lead you in God's way and not that he would walk in your ways. आणि त्याच प्रकारे एक पाळक जे आहे आणि एक जे प्रचारक आहे तो तसंच परमेश्वराने जे कार्य सांगितलेलं आहे किंवा परमेश्वराचं जे वचन आहे ते सांगण्यासाठी आहे, तुमची सेवा करण्यासाठी किंवा तुमच्या इच्छानुसार बोलण्यासाठी नाही. So pastor, there are people in your church that tries to dominate you, rejoice when they leave your congregation. आणि काही लोक असे आहे ते तुमच्यावरती प्रभुत्व करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते असे लोक जर तुमची मंडळी सोडून जात असेल तर आनंद करा. Trouble, God's taken away the trouble. आणि जे समस्या आहे ते समस्याला परमेश्वराने काढून टाकलेलं आहे. Devil would plant such weeds into the farm. आणि सैतान जे आहे अशा लोकांना अशा जागेमध्ये टाकणार जसं एक शेतीमध्ये नको असलेली गोष्ट जसं उगत असतं तसं. So you don't need to mourn upon them leaving your congregation, but you got to rejoice. Now one rotten apple will rot up the entire box. आता तुम्हाला दुःख करायची गरज नाहीये, तर तुम्हाला आनंद करायचा आहे की एखादं वाईट जे सफरचंद आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे आणि ते दुसऱ्या सफरचंदाला खराब करणार नाही. Hallelujah. Hallelujah. Be faithful in those that faithfully stay with you. आणि तुम्ही विश्वास योग्य राहा जे विश्वास योग्य तुमच्यासाठी राहून तुमच्यासाठी थांबलेले आहेत. And do your service and responsibility unto them. आणि तुमची जे काही जबाबदारी आहे, तुमची जे काही सेवकाई आहे ते त्यांच्यामध्ये दाखवा. Hallelujah. हालेलुया. Faith is holding onto God's word as truth. आणि जे विश्वास जे आहे ते परमेश्वराच्या वचनाला धरून राहणं आहे जसं ते खरं आहे. Now the Bible says have faith in God. What is this faith? आणि वचन असं सांगते की परमेश्वरामध्ये विश्वास ठेव, म्हणजे ही विश्वास काय आहे? What faith? विश्वास काय आहे? Many people say I have a lot of faith. आणि बरेचसे लोक म्हणतात माझ्याकडे भरपूर असा विश्वास आहे. But when you check the container, it's empty. आणि जेव्हा तुम्ही ते भांड बघत असतात ते मोकळं असतं. I don't know what they refer to faith.
आणि मला माहित नाही विश्वास म्हणजे त्यांच्यासाठी काय आहे. They say we got a lot of faith, but they're trembling with fear and crying with uncertainty of tomorrow. आणि ते म्हणतात माझ्याकडे भरपूर विश्वास आहे पण ते भीतीने भरलेले आहे आणि उद्या काय होणार आहे ते भीतीमध्ये जगत आहे. They say we got a lot of faith in Jesus and they have to call me 15 to 20 times a day when they are having a problem. आणि ते म्हणतात माझ्यामध्ये विश्वास आहे आणि मला दिवसामध्ये 10 ते 15 कॉल करून ते मला म्हणत असतात की याच्यासाठी प्रार्थना करा. It's okay for prayer, but then when you are encouraged, you got to call out to God. Your pastor is not God. Amen. आणि जेवेळेस हे ठीक आहे तुम्ही फोन करत आहात पण जेवेळेस तुम्हाला उत्साहित करण्यात येतं तुम्हाला परमेश्वराला हाका मारण्याची गरज आहे, पास्टरांवरती अवलंबून राहण्याची गरज नाही. The scripture says, call on to me and I will answer you. आणि वचनात असा लिहिलेला आहे तू मला हाका मार आणि मी तुला उत्तर देईन. Hallelujah. हालेलुया. You got to call upon to God. आणि तुम्हाला परमेश्वराला हाका मारण्याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. I will always point you to God. आणि तुम्हाला माहिती आहे का मी नेहमी तुम्हाला परमेश्वराकडे दाखवणार. Because I am not God and I need God. आणि कारण की मी परमेश्वर नाहीये पण मला पण परमेश्वराची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. So what is faith? तर आता विश्वास काय आहे? Faith is simply having confidence in God. आणि विश्वास म्हणजे ते फक्त परमेश्वरावरती एक आत्मविश्वास असणं. It's believing that God is true to His word. आणि हे विश्वास करणं की परमेश्वर त्याच्या शब्दाचं किंवा शब्दाला राखणारा परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया. For example, somebody has made a commitment to you. हे असं आहे की कुणी तरी तुम्हाला काय अभिवचन दिलेलं आहे. And you have tested and approved that person. आणि तुम्ही त्या माणसाला चाचळून बघितलेला आहे आणि तो खरं ठरलेला आहे. He has always done his best to keep and do what he has said. आणि एखाद्या व्यक्तीने जे काही बोललेलं आहे किंवा सांगितलेलं आहे त्याच्यावरती तो खरं उतरलेला आहे आणि त्यांनी त्याच्या शब्दानुसार केलेला आहे. So when you give him a responsibility, you know that he will not fail at it. आणि जेव्हा तुम्ही एखादी जबाबदारी त्या मनुष्यावरती टाकता तेव्हा तुम्हाला ही खात्री आहे की ते पूर्ण होणारच आहे. So that is confidence in that person. आणि ते म्हणजे एक आत्मविश्वास आहे त्या माणसांमध्ये. That is a faith in that person. आणि ते विश्वास आहे त्या माणसामध्ये. But if you have another person जर तुमच्याकडे अजून एक दुसरा व्यक्ती जर असेल who is a habitual failure, आणि त्या मनुष्याचं जर सवय असेल की कुठलीही गोष्ट पूर्ण न करायचं, anytime you tell him to do something, he'll never do it. तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायला सांगत असेल तर तो कधीच ते पूर्ण करणार नाही. Maybe in 100 times he has done twice. आणि 100 गोष्टींमधून फक्त 2 गोष्टी त्यांनी केलेल्या असेल. He will tell you, you'll call him today, he'll phone up and tell you I'm coming tomorrow. आणि तुम्ही आज जर त्या व्यक्तीला कॉल करून काय गोष्टी सांगत असेल तो आज येणार नाही, तो म्हणेल की मी उद्या येईल. And he will give you a number of excuses for not doing what you told him to do. आणि नेहमी तो कारण देत राहील. तुम्ही जे काही करायला सांगाल त्याच्यासाठी त्याच्याकडे कारण असेल की मला हे कार्य होऊ शकत नाही म्हणून. Can you have confidence in such a person? आणि अशा व्यक्तीमध्ये तुमचा आत्मविश्वास असेल का? In time of need, can you trust him? आणि तुमच्या गरजेच्या वेळेस अशा व्यक्तीवरती तुम्ही विश्वास करू शकता का? No, you cannot. नाही. But I want to tell you, you should have confidence in God because God is able to do what He said He would do. Amen. पण मला हे सांगू द्या की तुम्हाला परमेश्वरावरती विश्वास असण्याची गरज आहे कारण की परमेश्वर जे सांगत असतो ते करणारच. God is faithful. You got to have faith like a mustard seed. आणि परमेश्वर जे आहे ते विश्वास योग्य आहे आणि तुमच्याकडे एक राई एवढं विश्वास असण्याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. You can turn with me to Hebrews chapter 11 and verse 6. आणि आपण वचनाकडे वळूया. इब्री करास 11 आणि 6. But without faith it is impossible to please Him, for he who comes to God must believe that He is, and that He is a rewarder of those who diligently seek Him.
आणि विश्वासाविना परमेश्वराला प्रसन्न करणं हे अशक्य आहे. आणि जे कोणी परमेश्वराकडे येत असतो त्याला विश्वासाने येण्याची गरज आहे. आणि जे कोणी विश्वास करत असतो त्याला प्रतिफळ मिळणारच. Without faith, it is impossible to please God. विश्वास विना परमेश्वराला प्रसन्न करणं हे अशक्य आहे. Hallelujah. No matter what good works you do, how good you live, but without faith in God, you cannot please Him. That means you are lost. आणि तुम्ही किती चांगले कार्य जरी करत असाल आणि किती चांगलं जरी जीवन जगत असाल, जर तुमच्यामध्ये विश्वास नसेल तर तुम्ही परमेश्वराला प्रसन्न करू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Some people, they know they'll fail in their daily walks, so they'll get out on the mountains and they'll live there till they're dead. आणि बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की ते हारणारच आहे, म्हणून ते काय करतात, एखाद्या डोंगराच्या खाली जाऊन राहतात मरण्यापर्यंत. But that kind of life doesn't please God. पण त्या प्रकारचं जे जीवन आहे ते परमेश्वराला कधीच प्रसन्न करत नाही. Only faith in God pleases God. फक्त जे परमेश्वरामध्ये जे विश्वास आहे तेच परमेश्वराला प्रसन्न करत असतो. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराला स्तुती असो. For he who comes to God must believe. आणि जे कोणी परमेश्वराकडे येत असतो त्याला परमेश्वरावरती विश्वास असणं गरजेचं आहे That God is. की परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया. You know, when you pray, you got to believe that you are praying to God and He is listening. आणि जेवेळेस तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करत असता तुमच्यामध्ये हे विश्वास असण्याची गरज आहे की तुम्ही जे काय परमेश्वराला मागत आहे ते परमेश्वर ऐकत आहे. No matter where you are and in what situation, when you call out to God, you got to believe that He is right there where you are. तुम्ही जिथे कुठे असे ना किंवा तुम्ही जे कुठल्या परिस्थितीत असाल, तुम्हाला हे विश्वास असण्याची गरज आहे की तुम्ही जे काय परमेश्वराशी बोलत आहे परमेश्वर ते ऐकत आहे. Hallelujah. हालेलुया. And it says that He is a rewarder of those who diligently seek Him. परमेश्वर असा म्हणतो की जे कोणी त्याचा शोध घेत आहे त्याला प्रतिफळ देणारा परमेश्वर तो आहे. When you come to God in faith, आणि जेवेळेस तुम्ही परमेश्वराकडे विश्वासाने येत असता, seeking whatsoever you want, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं जे शोध असेल किंवा गरज असेल, you should believe that He gives you, He rewards you. आणि तुम्हाला हे विश्वासाने येण्याची गरज आहे की तुम्ही जे काय मागणार आहात किंवा जे काही अपेक्षा तुमची आहे तो देणारच आहे. Your faith is rewarded with your desires accomplished. आणि तुमचं जे विश्वास आहे त्याचं प्रतिफळ म्हणून तुम्हाला त्या गोष्टी देण्यात येणार आहे. Hallelujah. हालेलुया. Maybe you are seeking God for a house of your own. आणि होऊ शकतो की तुमची अपेक्षा असेल की तुम्ही परमेश्वराकडून एक घराची मागणी करत आहात. Hallelujah. You don't have the ability. आणि तुमच्यामध्ये ते योग्यता नसेल. You don't have the money to buy it. You don't have a good job to have it. तुमच्याकडे असे चांगलं असं काम नसेल, धंदा नसेल. But God is able to provide for you. पण परमेश्वर हे सामर्थ्यवान आहे की तुम्हाला ते मिळवून देऊ शकतो. God can give you a miracle house. आणि परमेश्वर एक चमत्कारी घर तुम्हाला देऊ शकतो. Pastor, how is it possible? तुम्ही म्हणाल पालक हे कसं काही शक्य आहे? Your faith is in God. It's possible. आणि जर तुमचा विश्वास परमेश्वरामध्ये असेल तर हे शक्य आहे. Because it's no longer you buying a house, but it is God giving you a house. हे आता असं नाहीये की तुम्हाला घर विकत घ्यायचं आहे, पण हे आता असं आहे की परमेश्वर तुम्हाला देणार आहे. Hallelujah. हालेलुया. As long as you focus is on yourself, you cannot have God working for you. जोपर्यंत तुमचं लक्ष स्वतःकडे आहे तोपर्यंत परमेश्वर तुमच्यामध्ये कार्य करू शकत नाही. As long as you are your own provider, as long as you are your own God, God ceases to be God in your life. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःची गरज स्वतः पुरवणार आहात आणि तुम्ही स्वतःचा पुरवठा करणारे बनून जाता तोपर्यंत परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये पुरवठा करू शकत नाही. When you cease to be your own God and put your faith in God, God shows up and He manifests as God. आणि जेवेळेस तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवत असतात, जेवेळेस मग त्यावेळेस परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये प्रकट होऊन परमेश्वर तुमच्यासाठी परमेश्वर बनून जात असतो. Faith is total dependence on God.
आणि विश्वास जे आहे ते पूर्णपणे परमेश्वरावरती अवलंबून राहणे आहे. Lord, if you would not save my life, I would die. आणि परमेश्वर तू जर मला सोडवलं नसतं तर आज मी मेलेलो असतो. If you don't save me, I will die. That's faith. आणि तू जर मला सोडवणार नाही मी मरणार हेच विश्वास आहे. Hallelujah. हालेलुया. You should be totally dependent on God. आणि तुम्हाला पूर्णपणे परमेश्वरावरती अवलंबून राहण्याची गरज आहे. You got to let go and let God take control. आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी सोडून परमेश्वराने त्याचा ताबा घ्यावा याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला स्तुती असो. So Bible says without faith, आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे विश्वास विना. hallelujah, without having confidence in God, आणि परमेश्वरामध्ये जर आत्मविश्वास नसेल it's impossible to have something. आणि परमेश्वराकडून काहीतरी मिळवणं हे अशक्य आहे. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का? Hallelujah, glory to God. You know, even faith is a great gift to us. आणि जे विश्वास आहे ते पण एक अनुग्रह आहे जे आपल्याला देण्यात आलेला आहे. You know, there are multitudes that has heard the gospel. आणि असे बरेचसे लोक आहेत ज्यांनी जे स्वार्थ आहे ते ऐकलेलं आहे. But how many have believed? आणि पण किती लोकांनी विश्वास केलेला How आहे? many have accepted? किती लोकांनी स्वीकार केलेला आहे येशू ख्रिस्ताचा? That makes a difference. याच्यामध्ये अंतर आहे. You know, they hear the word of God, but they don't have faith in what they hear. आणि ते परमेश्वराचं वचन ऐकतात, स्वार्थ जे सांगण्यात आलेलं आहे ते ऐकतात पण त्यांच्याकडे विश्वास नाहीये. Not believing the gospel, not believing the word of God is not believing God. आणि परमेश्वरावरती विश्वास नाही करणं आणि परमेश्वराच्या वचनावरती विश्वास नाही करणं हे असं आहे की परमेश्वरावरती विश्वास नाही. Amen. Amen. Not having faith in the gospel is not having faith in God. आणि जर वचनामध्ये जर विश्वास नसेल म्हणजे परमेश्वरावरती विश्वास नाही. Not believing in Jesus means not believing in God. आणि येशू ख्रिस्तावरती विश्वास नाही म्हणजे परमेश्वरावरती पण विश्वास नाही. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. So many people say that if it is God's will, it will happen. आणि बरेचसे लोक असे म्हणतात जर परमेश्वराची इच्छा असेल तर पूर्ण होणार. If it is God's will, it will happen. आणि जर परमेश्वराची इच्छा असेल तर पूर्ण होणार. I have strong faith. If it is God's will, it will happen. आणि मला तर पूर्ण विश्वास आहे परमेश्वराची इच्छा असेल तर पूर्ण होणारच. I want to tell you that's not faith, that's doubt. आणि मला सांगू द्या ते विश्वास नाही पण ते शंका आहे. That statement is a statement of doubt. आणि तुम्ही जे काही म्हणत आहे ते शंकाच्या द्वारे तुम्ही बोलत आहात विश्वासाने नाही. Because you have no certainty that God will do it for you. कारण की तुम्हाला हे खात्रीच नाहीये की परमेश्वर तुमच्यासाठी करणार आहे. Hallelujah. हालेलुया. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का? That statement is not a statement of faith which says if it is the will of God, it will happen. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की परमेश्वराची इच्छा असेल तर पूर्ण होईल हे विश्वासाचं शब्द नाहीये किंवा वचन नाहीये. Now listen to me, your faith in God makes things happen. आणि मला हे सांगू द्या की तुमचं जे विश्वास आहे ते परमेश्वराच्या गोष्टी ते घडून आणत असतं. Nothing happens automatically. आणि कुठलीही गोष्ट असं अचानक होत नसतं. I'm telling you, nothing happens automatically. कुठलीही गोष्ट ते कार्यात आणत असतो. Are you getting me? तुम्हाला समजत आहे? Nothing happens automatically. You have to make it happen. आणि कुठलीही गोष्ट आपोआप घडत नसतो ते तुम्हाला घडून आणायची गरज आहे. Your faith in God makes things happen for you. आणि तुमचं जे विश्वास आहे ते गोष्टी जे आहे ते घडून आणत असतं. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. James chapter 1 verse 6 to 8. आणि याकोब 1:6 ते 8 मध्ये आपण बघूया. But let him ask in faith आणि त्यांनी विश्वासामध्ये मागू दे with no doubting. आणि कुठलाही शंका नसताना. For he who doubts is like a wave of the sea driven and tossed by the wind. आणि जे कोणी शंका करत असतो ते एक समुद्रामध्ये येणारा लाटासारखा आहे. तो जे समुद्राचं शेवटपर्यंत येतो परत पण मागं पण जात असतो. For let not the man suppose that he will receive anything from the Lord.
Let not the man suppose that he will receive anything from the Lord. पण त्याला हे विश्वास असणं गरजेचं आहे की तो काही पण परमेश्वराकडून प्राप्त करू शकतो. आणि एक शंका असणारा मनुष्य कधीही हे विश्वास करू शकत नाही की परमेश्वराकडून सगळं काही गोष्टी त्याला प्राप्त होणार. He is a double-minded man, unstable in all his ways. आणि तो दोन प्रकारे विचार करणारा मनुष्य आहे. तो नेहमी कधीही स्थिर नसतो. You know what? You cannot throw the ball in God's court. आणि हे माहिती आहे का तुम्ही तुमचं जे बॉल आहे ते परमेश्वराकडे फेकू शकत नाही. Faith is the only way that you got to learn to catch the ball that God throws to you. आणि विश्वास जे आहे ते एकच योग्य असं कारण आहे जेव्हा परमेश्वर तुमच्याकडे बॉल फेकत असतो तुम्ही ते पकडू शकता. Amen. Amen. So you cannot say if it is the will of God it will happen. That's not a statement of faith. आणि तुम्ही असं म्हणू शकत नाही की परमेश्वराची इच्छा असेल तर पूर्ण होईल जर तुम्ही विश्वास करणारे असाल तर. You know, some people say, I want to be humble. आणि काही लोक असं म्हणतात की मला तर नम्र राहायचं आहे. I'm not expecting for big things. आणि मी कुठल्याही मोठ्या गोष्टीची अपेक्षा करत नाहीये. I'm not expecting for big things. मी कुठल्याही मोठ्या गोष्टीची अपेक्षा करत नाहीये. But, I'm in need of this. And if it is God's will, He will give me. If not, it is okay. पण मला ह्या गोष्टीची गरज आहे. पण परमेश्वराची इच्छा असेल तर तो देईल. जर नसेल दिलं तरी ठीक आहे. Actually, you have no faith, and that's not humbleness, that is pride. आणि खरं सांगायला गेलं तर हे शंका आहे, तुमचं गर्व आहे. It's just forced humbleness, and that's pride. आणि हे जबरदस्ती तुम्ही असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही नम्र आहात पण ते गर्व आहे. That's right. हे खरं आहे. If it is God's will, if He does it, it's fine. If He doesn't do it, also it's fine. ही परमेश्वराची इच्छा आहे. त्याला जर करायचं असेल तर करेल, नसेल द्यायचं तर नाही देणार. The Bible declares that God does not withhold any good thing from you. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे कुठलीही चांगली गोष्ट परमेश्वर स्वतःसाठी ठेवणार नाही. Hallelujah. हालेलुया. In other words, God will give you every good thing. आणि दुसऱ्या शब्दांमध्ये जर सांगायचं तर परमेश्वर सर्व चांगल्या गोष्टी तुम्हाला देणार आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. You are putting God in a bad picture by saying, if He wills, He will do. If not, He will not do. आणि तुम्ही असं म्हणून की परमेश्वराची इच्छा असेल तर देईल, जर इच्छा नसेल तर नाही देणार असं दाखवून तुम्ही परमेश्वर वाईट आहे हे दाखवत आहात. God is a good Father. आणि परमेश्वर जे आहे तो एक चांगला पिता आहे. He is the Father of all spirits. आणि तो पिता आहे प्रत्येक आत्म्याचा. He is your Father. तो तुमचाही पिता आहे. And He desires that you have all good things. आणि त्याची इच्छा आहे की तुमच्याकडे सर्व चांगली गोष्ट असावी. And that's why Jesus came, that you may have the life, the God kind of life. म्हणूनच येशू ख्रिस्त या जगामध्ये आला की तुमच्याकडे ते जीवन असावं आणि भरपुरीचं जीवन असावं. So that all that is God's would be yours. याच्यासाठी की जे काही परमेश्वराचं आहे ते तुमचं असावं म्हणून. And you need faith to take hold of what God has for you. आणि तुम्हाला विश्वासाची गरज आहे की जे काही परमेश्वराचं आहे ते तुम्हाला घेण्यासाठी. You got to believe that God is faithful and He is able to do what He said. आणि तुम्हाला हे विश्वास करण्याची गरज आहे की परमेश्वराने जे काही सांगितलेलं आहे तो विश्वास योग्य आहे ते पूर्ण करण्यासाठी. God is always faithful. आणि परमेश्वर जे आहे तो नेहमी विश्वास योग्य आहे. You got to be full of faith. आणि तुम्ही पूर्ण विश्वासाने भरलेले असण्याची गरज आहे. Even if you have faith like a mustard seed, you can move mountains. आणि जरी तुमच्याकडे एक राई एवढं जर विश्वास असेल तरी तुम्ही एक डोंगर आणू शकता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You are not, some people say that by your prayer and by faith you move God. आणि काही लोक असे म्हणतात तुमच्या विश्वासाच्या द्वारे आणि तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही परमेश्वराला आणू शकता. Let me tell you something, that nothing moves God. आणि मला काय सांगू द्या जे खरं आहे की परमेश्वराला काही घालू शकत नाही. Nothing you do, no matter how much you believe, you cannot move God. आणि तुम्ही किती जरी विश्वास करत असेल किंवा किती जरी चांगले कार्य करत असेल तरी तुम्ही परमेश्वराला आणू शकत नाही. Jesus did not say that if you have faith like a mustard seed, or if you have faith like a mountain, you can move God.
आणि येशू ख्रिस्तांनी असं सांगितलेलं नाहीये की तुमचा जर विश्वास मोठा असेल डोंगरासारखं नाहीतर राईसारखं तर तुम्ही परमेश्वराला आणू शकता. He said, you would say to this mountain, and this mountain would be moved. आणि असं लिहिलेलं आहे की तुम्ही या डोंगराला सरकण्यासाठी सांगणार आणि ते सरकले जाईल. Your faith becomes a channel to receive from them. आणि तुमचं जे विश्वास आहे ते एक स्तोत्र बनणार आहे ज्याच्याने तुम्हाला ते परमेश्वराकडून मिळण्यासाठी तुम्हाला सोपं होऊन जात असतं. It's a pipeline that connects you to the spiritual realm where God has blessed you with every blessing in the spiritual realm. आणि जे विश्वास जे आहे ते एक पाईपलाईन बनून जातं जे करून ते जे आत्मिक स्तराला जुळून आत्मिक गोष्टी आपल्यापर्यंत आणत असतो. You cannot move God. तुम्ही परमेश्वराला आणू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Your faith doesn't change the mind of God. आणि तुमचं जे विश्वास आहे ते परमेश्वराचा मनाचा बदल करत नसतो. Your faith cannot change the mind of God. आणि तुमचं जे विश्वास आहे परमेश्वराचं मन बदलू शकत नाही. Because God's thoughts for you are for your good and not for your evil. कारण की परमेश्वराचे जे विचार आहे ते तुमच्या चांगल्यासाठी आहे तुमच्या वाईटसाठी नाही. Hallelujah. हालेलुया. You cannot make God desire evil for you. आणि तुम्ही परमेश्वराला बळजबरी करू शकत नाही की परमेश्वर तुमच्यासाठी वाईट गोष्टी चितावं. Even the worst person on this earth, God's desire for him is good. आणि जरी एखादा खूप वाईट व्यक्ती जरी असेल या पृथ्वीवरचा तरी परमेश्वर त्याच्याबद्दल वाईट चिंतत नाही. Hallelujah. हालेलुया. God's heart is that he would repent and receive the inheritance. आणि परमेश्वराचं हृदय हे आहे की त्यांनी पश्चाताप करून परमेश्वराचं जे आशीर्वाद आहे त्याचा लाभ घ्यावं. So how to get this faith that I am speaking about today? आणि ह्या विश्वास कसं घ्यायचं ज्याच्याबद्दल मी बोलत आहे. Now we learn what's faith, but how to get this faith? आणि आता आपण शिकलेलो आहे की विश्वास काय आहे पण ते विश्वास कसं मिळवायचं. Hallelujah. हालेलुया. You know what? You cannot just get up from your bed all of a sudden and say, I believe God for this. आणि तुम्ही फक्त असंच आपल्या अंतरुणातून उठून असं म्हणू शकत नाही की मी विश्वास करत आहे. You know, many people say, I believe, I'm fasting, I'm praying, I'm doing this, I'm doing that. आणि बरेचसे लोक असे म्हणतात मी विश्वास करतो मी खूप विश्वास करतो आणि मी उपास प्रार्थना पण करत आहे. But all their acts are acts of fear and not acts of faith. पण जे काही ते करत आहे त्यांचे सर्व कृत्य जे आहे ते भीतीचे आहे पण विश्वासाचे नाही. There are many people that do fasting and chain fasting, trying to move God to do something, and it's out of fear. आणि बरेचसे लोक असे आहेत जे प्रार्थना करतात चैन प्रार्थना करतात एकत्र येऊन प्रार्थना करत असतात की परमेश्वराला ते हलू शकतात. See that, you know, whatever you do is between God and you. आणि तुम्ही जे काही करत असाल ते तुमच्या आणि परमेश्वराच्या मधली गोष्ट आहे. I am not accountable for it. त्याच्यासाठी मी जबाबदार नाहीये. Are you getting me? हे तुम्हाला समजत आहे का? I am accountable of conveying to you what has been revealed to me by God. आणि माझी जबाबदारी हेच आहे की परमेश्वराच्या द्वारे मला जे काही सांगण्यात आलेलं आहे ते तुमच्यापर्यंत आणावे. Hallelujah. हालेलुया. And once it is conveyed to you, it's your responsibility to obey. आणि एकदा तुम्हाला हे सांगण्यात आल्यानंतर ही तुमची जबाबदारी आहे की परमेश्वराच्या वचनाच्या अनुसार चालणं किंवा त्याला स्वीकारणं. Faith obeys. आणि विश्वास जे आहे ते आज्ञाकारी आहे. Faith obeys. आणि जे विश्वास म्हणजे आज्ञाकारी असणे. Hallelujah. हालेलुया. When you hear God, you got to obey. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराकडून ऐकत असतात तर तुम्हाला आज्ञाकारी बनण्याची गरज आहे. It may be you have heard a message through the scriptures. आणि असं होऊ शकतो वचनाद्वारे तुम्ही ऐकलं असाल. Or maybe God has spoken to your heart. तुमच्या हृदयाच्या द्वारे परमेश्वराने तुमच्याशी बोललेलं असेल. In any case, when God conveys a message to you or God speaks to you, you should obey. That's faith. आणि कुठल्याही माध्यमातून परमेश्वराने जर तुमच्याशी बोलला असेल तर तुम्हाला त्याची आज्ञा पूर्ण करण्याची गरज आहे. God is a good God and He will not put you in trouble. आणि परमेश्वर जे आहे ते चांगलं आहे आणि तो कधीच तुम्हाला समस्यामध्ये टाकणार नाही. Hallelujah. हालेलुया. You know, there are people that call good evil and God cannot help that.
आणि असे काही लोक आहेत जे चांगल्या गोष्टीला वाईट असं म्हणत असतात, त्याच्यामध्ये परमेश्वर तुमची मदत करू शकत नाही. Now there are many fools out there. You know, someone believes in Jesus, they say it's evil. आणि बरेचसे असे मूर्ख लोक आहेत जे येशू ख्रिस्तावरती विश्वास करतात हे वाईट आहे असं म्हणतात. Now God cannot help. आता परमेश्वर जे आहे ते मदत करू शकत नाही. They should have faith in the Lord. आणि त्यांचा विश्वास परमेश्वरामध्ये असण्याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. You know, the reason that they would not believe in God is because they are not interested in God and they are satisfied with their superstition. आणि जे परमेश्वरामध्ये याच्यासाठी विश्वास करत नसतात त्यांच्याकडे कारण आहे की कारण ते तृप्त झालेले आहेत. त्यांचे जे काही विचार आहे किंवा जे काही त्यांचा विश्वास आहे त्याच्यामध्ये They are satisfied with their philosophy. आणि त्यांचं जे काही विचार आहे किंवा जे काही शिक्षण आहे त्याच्यामध्ये ते तृप्त झालेले आहे. So they are not in need of God, but the time will come when they will need God. आणि आता सध्या असं आहे की त्यांना गरज नाहीये परमेश्वराची, पण अशी एक वेळ येईल ज्यावेळेस त्यांना परमेश्वराची गरज पडेल. You know, I have seen stone-hearted people, you know, but when they are in their deathbed, they call out to God. आणि मी अशा लोकांना बघितलेलं आहे ते त्यांनी त्यांचं हृदय दगडासारखं बनवलेलं आहे, पण ज्यावेळेस ते मृत्यूच्या बिछाण्यावरती असतात त्यावेळेस ते परमेश्वराकडे येतात. Then they don't persecute a Christian. At that moment they say, even a Christian will pray for me, it's fine. आणि त्यावेळेस ते जे ख्रिस्ती लोकांचा विरोध करत नाही, पण ते म्हणतात की आता एखादा ख्रिस्ती मनुष्य येऊन माझ्यासाठी प्रार्थना केलं तरी चालेल. So I feel Christians should take the opportunity when a sinner is taking his last breath. आणि त्यावेळेस एक ख्रिस्ती लोकांनी त्या गोष्टीचं लाभ घेऊन एक ख्रिस्ती लोकांनी त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. So that even at the last moment he would receive the Lord Jesus Christ and end up in heaven and be rescued from hell. याच्यासाठी की त्या शेवटच्या क्षणाला पण ते येशू ख्रिस्ताला स्वीकारून त्यांनी स्वर्गात प्रवेश करावं. Amen. Amen. There is no selfishness behind preaching of the gospel. आणि शुभ समाचार जे आहे ते सांगण्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाहीये. I said we have no selfishness in preaching of the gospel. आणि जे परमेश्वराचा शुभ समाचार आहे ते सांगण्यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ नाहीये. We desire for you what God desires for you. आमची इच्छा तेच आहे जे परमेश्वराची इच्छा तुमच्यासाठी आहे. And that is by faith in the Son of God, Jesus Christ, you would be saved. आणि तेच परमेश्वर येशू ख्रिस्त जे परमेश्वराचा पुत्र आहे त्याच्या विश्वासामध्ये तुमचं तारण होणार. Hallelujah. हालेलुया. Stop persecuting the men of God and tearing down churches. आणि जे चर्च आहे त्याला मोडणं किंवा जे परमेश्वराचे लोक आहेत त्यांना सतावणं बंद करा. Stop putting the preachers and pastors behind prison on false accusation. आणि जे पाळक आहे आणि जे प्रचारक आहे त्यांना जेलमध्ये टाकणं हे बंद करा किंवा खोटे जे आरोप आहे ते लावणं बंद करा. Remember, if you have been put in a position, God is able to pull you out of that position. आणि जर तुम्हाला परमेश्वराने ते अधिकारामध्ये टाकलेलं आहे तर परमेश्वर तुम्हाला ते अधिकारमधून काढून पण टाकू शकतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You should stop persecuting Christians, stop tearing down churches, and go into those churches so that you would hear the word of God. आणि जे परमेश्वराचे जे लोक आहेत जे पाळक लोक आहेत त्यांना सतावणं बंद करून तुम्ही चर्चला जाणं सुरू करा याच्यासाठी की तुमचं पण तारण व्हावं. Because there is where you would get the pure word of God. कारण तिथेच तुम्हाला परमेश्वराचं जे खरं वचन आहे ते मिळणार आहे. There is where you would have the opportunity, the privilege to meet with God. आणि तिथे तुम्हाला अशी संधी मिळणार आहे जेव्हा तुम्ही तिथे परमेश्वराचा शोध घेत असाल तर तुम्हाला परमेश्वर मिळेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. If you have a seeking heart for God, God will meet you anywhere you are. आणि जर तुम्ही परमेश्वराचा शोध घेत असाल तर तुम्ही जिथे कुठे असाल तिथे येऊन परमेश्वर तुम्हाला भेटेल. God visited me in my bedroom when I was fast asleep. आणि मी जे वेळेस असं झोपेत होता त्यावेळेस परमेश्वर माझ्या बेडरूम मध्ये येऊन मला भेटला. Hallelujah. हालेलुया. He sent me his messenger. आणि त्यांनी त्याचं जे स्वार्थ सांगणार आहे त्याला पाठवलं. Through whom I got to hear the gospel. ज्याच्याद्वारे मला परमेश्वराचं वचन मिळाला.
Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. So, how does this faith come? तर आता जे विश्वास आहे ते कसं येत असतो? Romans 10 and verse 17 says, so that faith comes by hearing and hearing by the word of God. आता रोम करार 10 आणि 17 मध्ये असं आहे की विश्वास जे आहे ते परमेश्वराचं वचन ऐकणे आणि ऐकण्यापासून येत असतं. Now you may say, you know what, Pastor, I have read the Bible a number of times. आता तुम्ही म्हणाल, पालक, आम्ही तर बायबल जे आहे ते बरेच वेळ वाचलेलं आहे. But does that mean that you have faith? याचा अर्थ असा आहे का तुमच्यामध्ये विश्वास आहे? I hear you speak and I see your lifestyle and I can judge whether you have faith or not. आणि मी तुम्हाला बोलताना ऐकत पण आहे आणि तुमचं जे जीवन आहे तुम्हाला जगताना बघून मी हे नक्की सांगू शकतो की तुमच्या मध्ये विश्वास आहे का नाही. If you have faith, God would be manifesting in your life. जर तुमच्यामध्ये जर विश्वास असता तर परमेश्वर तुमच्याद्वारे प्रकट झाला असता. Faith always produces an evidence. आणि जे विश्वास जे आहे ते नेहमी एक उदाहरण असं देत असतं. I said faith will always produce an evidence. आणि जे विश्वास जे आहे ते नेहमी एक पुरावा जे आहे ते देत असतो. Hallelujah. हालेलुया. You cannot say I have faith and not have any evidence to prove that faith. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल तुमच्याकडे विश्वास आहे आणि तुमच्याकडे त्याचा जर पुरावा नसेल तर ते विश्वासच नाहीये. Because if your faith is in God, then God is your rewarder. आमेन. जर तुम्ही जर म्हणत असाल माझा विश्वास परमेश्वरामध्ये आहे तर परमेश्वर जे आहे ते प्रतिफळ देणारा आहे. There will surely be something that God will do for you according to your faith. आमेन. आणि तिथे नक्कीच काहीतरी असणार आहे ज्याच्याद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. If you have faith in God, God cannot be unfaithful to you. आणि जर तुमचा विश्वास परमेश्वरामध्ये असेल तर परमेश्वर अविश्वास योग्य नसणारच. The Bible in fact says, even if we are unfaithful, God is more than faithful. आमेन. बायबल असं सांगतं जरी आपण अविश्वासी असाल किंवा विश्वास योग्य असेल तरी नियमी परमेश्वर विश्वास योग्य आहे. Hallelujah. हालेलुया. So faith comes by hearing and hearing the word of God. आणि विश्वास जे आहे ते परमेश्वराचं वचन ऐकणे आणि ऐकण्यापासून येत असतं. In fact, that word of God actually means the word of Christos, that is the word of Jesus Christ. आणि जे वचन ऐकणे आणि ऐकणं जे लिहिलेलं आहे ते हिब्री वचन ख्रिस्तोस आहे. ख्रिस्तो म्हणजे जे ख्रिस्ताकडून मिळालेलं वचन आहे त्याचं ऐकण्याद्वारे. Now, I don't want to offend you, law preachers, but faith doesn't come by hearing the law. आणि जे नियम शिकवणारे आहे त्यांना वाईट वाटेल पण जे विश्वास आहे ते नियम वाचण्यापासून किंवा ऐकण्यापासून येत नसतो. Faith did not come by hearing the prophets. आणि जे विश्वास जे आहे ते भविष्यवक्त्यांना ऐकून येत नसतो. But real faith in God comes by hearing Jesus. पण खरं जे विश्वास आहे ते परमेश्वर येशू ख्रिस्ताचं ऐकण्यापासून येत असतं. You do a study for yourself. आणि तुम्ही स्वतः जे आहे याचा शोध घ्या. But the Bible says that faith comes by hearing and hearing the word of Christ. पण बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे जे विश्वास जे आहे ते परमेश्वराचं वचन ऐकणे आणि ऐकण्यापासून येत असतं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So, faith doesn't come by hearing the word. आणि म्हणूनच जे विश्वास जे आहे ते जगाकडे ऐकण्यापासून येत नाही. See, your faith is equal to your knowledge. आणि मला हे सांगू द्या तुमचं जे विश्वास जे आहे ते तुमचं जे ज्ञान आहे तुमच्याकडे जेवढं आहे त्याच्या अनुसार असणार आहे. Your faith cannot exceed your knowledge. आणि तुमचं जे विश्वास जे आहे ते तुमच्या ज्ञानापेक्षा मोठा नसू शकतो. I say again, your faith in God cannot exceed the knowledge that you have of God. आणि तुमच्याकडे जितकं ज्ञान आहे परमेश्वराबद्दल त्याच्यापेक्षा अधिक तुमचा विश्वास नसू शकतो. Hallelujah. हालेलुया. So, the Bible says faith comes by hearing and hearing the word of God.
आणि म्हणूनच वचन असं सांगत आहे, बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की विश्वास जे आहे ते परमेश्वराचं वचन ऐकण्या आणि ऐकण्यापासून येत असतं. So the more knowledge you have of God, the more faith you will have in God. आणि जितकं अधिक ज्ञान तुम्हाला परमेश्वराबद्दल असेल तितकंच अधिक तुमच्यामध्ये विश्वास असेल. The more knowledge you have of the Word of God, the more faith you would have. आणि जितकं अधिक परमेश्वराबद्दल तुमच्यामध्ये ज्ञान वाढेल तितकंच अधिक तुमचा विश्वास सुद्धा. Now let me tell you, there are multitudes of Bible colleges. आणि मला हे सांगू द्या, तिथे बायबल कॉलेज जे आहे ते भरपूर आहेत. There are multitude of preachers. आणि बरेचसे असे प्रचारक सुद्धा आहेत. But there are handful that really teaches grace and faith. आणि असे बरेचसे फार कमी लोक आहेत जे परमेश्वराचा अनुग्रह आणि विश्वासाबद्दल शिकवत असतात. Why would someone not teach about grace and faith? आणि असं का असू शकतो की एखादा व्यक्ती परमेश्वराचा अनुग्रह आणि विश्वास शिकवत नसेल? Why? का? Because they don't have faith. कारण की त्यांच्यामध्ये विश्वासच नाहीये. They don't have faith in the grace of God. आणि त्यांना जे विश्वास जे आहे ते परमेश्वराच्या अनुग्रहामध्ये त्यांना विश्वासच नाहीये. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का? So they know the Bible, म्हणून त्यांना बायबल माहित आहे. but the Bible has head knowledge. पण बायबलमध्ये पण फक्त जे मनाचं जे ज्ञान आहे ते आहे. See, there is a natural knowledge. आणि जे जगिक ज्ञान जे आहे ते पण आहे. Bible knowledge also can be natural knowledge. आणि जे बायबलचं जे ज्ञान आहे ते पण एक जगिक ज्ञानासारखं असू शकतो. What's natural? Yes, sir. नैसर्गिक ज्ञान. Okay. There are 5 gates आणि असे 5 असे गेट आहेत to your natural knowledge. आणि तुमचं जे नैसर्गिक जे ज्ञान आहे त्याच्यासाठी We call it the 5 senses of a man. आणि आपण जे आहे ते 5 इंद्रिय आहे असं म्हणत असतो. So through these 5 gates we get knowledge. आणि हे 5 इंद्रियाद्वारे आपल्याला ज्ञान मिळत असतो. That's natural knowledge. That's the worldly knowledge that we obtain. आणि ते एक नैसर्गिक असं ज्ञान आहे जे जगिक ज्ञान आहे. Through our eyes we see the world and we obtain knowledge through our seeing. आणि आपल्या डोळेद्वारे आपण बघत असतो आणि जे काय आपण बघत असतो त्याच्याद्वारे आपल्याला ज्ञान मिळतो. When we touch something, we receive some knowledge, some message by the sense of feeling. आणि जेवेळेस आपण एखादी गोष्ट स्पर्श करत असतो की आपल्याला त्याचं ज्ञान मिळतो की काहीतरी आहे आणि त्याचं पण ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. Even if you touch a person and you're used to feeling that person, and when you touch and close your eyes and touch, you will be able to say that who's that person. आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला जेव्हा स्पर्श करत असताल आणि जेव्हा तुम्ही डोळे बंद कराल तरी ते एखाद्या व्यक्तीला स्पर्श केलं तरी तुम्हाला हे ज्ञान मिळत असतो की ते व्यक्ती कोण आहे. Today you see everyone playing with their mobiles all the time, their mobiles in their hand all the time. आणि आजकाल तुम्ही बघू शकता की प्रत्येकाकडे ते आपल्या मोबाईल सोबत खेळत असतात. त्यांच्या हातात नेहमी मोबाईल असतो. And if you exchange the mobile with another mobile, that person will know that mobile is not theirs because of the knowledge that they have obtained through feeling. आणि जर तुम्ही त्या मोबाईल बदली करून त्यांना जर दुसरा मोबाईल दिलं तर त्यांना त्याचं ज्ञान मिळत असतो की हे माझं नाहीये, दुसरं कुणाचं तरी आहे. You can hear and obtain knowledge. आणि तुम्ही ऐकून सुद्धा तुम्हाला ज्ञान मिळू शकतो. You taste and you smell and you get knowledge. आणि तुम्ही स्वाद घेत असता आणि तुम्ही वासाने सुद्धा तुम्हाला ज्ञान मिळू शकतो. So these are the 5 gates of natural knowledge. आणि हे जे 5 इंद्रिय आहे त्याच्याद्वारे आपल्याला नैसर्गिक ज्ञान मिळत असतो. And let me tell you that the devil operates in this realm. आणि मला सांगू द्या, सैतान जे आहे हे 5 इंद्रियांद्वारे कार्य करत असतो. And he will use this knowledge to influence you. आणि याच्या ज्ञानाद्वारे सैतान तुमच्या जीवनामध्ये कार्य करू शकतो किंवा त्यांचा ताबा घेऊ शकतो. He uses these 5 gates to convey his knowledge to you. आणि हे 5 इंद्रियांद्वारे जे सैतान जे आहे ते तुमच्यापर्यंत त्याचं ज्ञान वाटू शकतो. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का? The Bible says that the devil is the god of this age. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे सैतान जे आहे आत्ताचा काळाचं परमेश्वर आहे, ईश्वर आहे. Okay, I would say he's not God, but he is the one
that is dominating, who is ruling. The super one is known as God. आणि तो परमेश्वर नाहीये, पण तो आज जगाचं ईश्वर बनून गेलेला आहे आणि तो प्रभुत्व करत आहे. He is not the capital G, he is the small g. आणि तो परमेश्वर नाही पण ईश्वर आहे असं म्हणू शकतो आपण. And even though God has made us his children, the small g, we still dominate upon the small g. आणि आज परमेश्वराने आपल्याला आपला पुत्र बनवलेला आहे, म्हणून आपण या जे छोटं जे ईश्वर आहे त्याच्यावरती प्रभुत्व करू शकतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. So you Hallelujah. know the devil operates in this natural realm. आणि जे सैतान जे आहे ते हे जे नैसर्गिक जे इंद्रिय आहे त्याच्यावरती प्रभुत्व करत असतो. And you cannot defeat the devil, you cannot counter the devil in the natural with your natural ability into this natural realm, because he is ruling here. आणि जे तुमची जे नैसर्गिक योग्यता आहे ते नैसर्गिक योग्यतामध्ये तुम्ही सैतानाचा विरोध करू शकत नाही. But when you tap into the spiritual realm, that is where you have the devil defeated all the time. पण ज्यावेळेस तुम्ही ते आत्मिक स्तरामध्ये येत असतात त्यावेळेस तुम्ही ते सैतानाला नक्कीच हरवू शकता. Hallelujah. I said he is defeated all the time. आणि मी असं म्हणतो की सैतान जे आहे ते नेहमीच हारलेला आहे. Hallelujah. Faith is spiritual life. आणि जे विश्वास जे आहे ते आत्मिक जीवन आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. A person that is increasing in worship, a person that is increasing in knowledge but not increasing in faith, he is not growing spiritually. आणि जे एखादा व्यक्ती जर परमेश्वराच्या स्तुतीमध्ये जर वाढत असेल आणि Knowledge. आणि परमेश्वराच्या ज्ञानामध्ये जर वाढत असेल आणि विश्वासामध्ये जर वाढत नसेल, मग त्याचा विश्वासामध्ये वाढ होणार नाही. If you know the Bible from page 1 or from Genesis to Amen and you have no faith in it, आणि जर तुम्हाला बायबल उत्पत्तीपासून प्रगटीकरण पर्यंत माहित आहे आणि जर तुमच्यामध्ये जर विश्वास नसेल, then that is equal to natural knowledge, that's head knowledge. आणि ते हे समानतामध्ये आहे, जसं की हे फक्त जगी ज्ञान किंवा जे डोक्याचं ज्ञान आहे ते तसं आहे. It's just head knowledge. हे फक्त डोक्याचं जे ज्ञान आहे ते आहे. And knowledge puffs up. आणि जे ज्ञान आहे ते गर्व आणत असतो. That is what Paul says. Knowledge puffs up. You may have the knowledge of from Genesis to Amen, from Genesis to Revelation. आणि जे ज्ञान आहे ते तुम्हाला उत्पत्तीपासून प्रगटीकरण पर्यंत सगळं ज्ञान असू शकतो. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, ज्ञान जे आहे ते तुम्हाला फुगवत असतो. You know, it's not just enough to have the knowledge of the Word of God. You got to have the knowledge that comes from God. आणि तुम्हाला फक्त परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान असणं गरजेचं नाही, पण जे वचन परमेश्वराकडून येत असतं त्याच्या ज्ञान असणं गरजेचं आहे. Yeah, you know, I had an encounter with these Islamic leaders that, you know, they know the Bible, they know the scripture from page to page, but they don't believe it. So that heads knowledge. आणि जे इस्लामिक असे जे ज्ञानगुरू आहे त्यांच्याबरोबर माझं संभाषण झालं आणि मला हे माहिती आहे की त्यांना बायबलचं उत्पत्तीपासून प्रगटीकरणचं पूर्ण ज्ञान आहे. But that is head knowledge. It makes no benefit to them. आणि ते फक्त एक डोक्याचं ज्ञान आहे, त्याच्याने त्यांचं जीवनावरती कुठलाही प्रभाव होत नाही किंवा फरक होत नाही. You know, they have so much of knowledge of the Bible, more than maybe you are having. आणि त्यांच्याकडे इतकं बायबलचं ज्ञान आहे की तुमच्यापेक्षाही जास्त असू शकतो. Maybe this should encourage you to have the knowledge of God's word. आणि असं होऊ शकतं की ते तुम्हाला प्रोत्साहित करू शकतं की परमेश्वराचं ज्ञान तुम्हाला मिळावं म्हणून. If they can have the knowledge of their text and the word of God, then why can't you have the knowledge of your word? आणि त्यांच्याकडे जर त्यांचं पुस्तकाचं ज्ञान आणि प्लस बायबलचं ज्ञान जर असेल तर तुमच्यामध्ये का नसू शकतो. The thing is that they are interested in what they believe and you are not interested. आणि हे असं आहे की ते जे काही विश्वास करत आहे त्याच्यामध्ये त्यांचं इच्छा आहे किंवा त्यांचं इंटरेस्ट आहे, पण तुमचं नाहीये. You don't find time to read the Bible. आणि तुमच्याकडे वेळ नाही बायबल वाचण्यासाठी. Come on.
You say, I got to do this, I got to do this, I got to go to work, I got to finish all my responsibilities. Now there's a pastor, there is a lot of burden. I don't find time for the Bible. आणि तुम्ही म्हणाल पाळक मला तर कामाला जावं लागतं, माझी जे काही जबाबदारी आहे ते पूर्ण करावं लागते आणि माझ्याकडे तर बिलकुल वेळ नाहीये बायबल वाचण्यासाठी. I got to go to the market, I got old parents in my house, I got little babies and all that. आणि तुम्ही म्हणाल मला बाजारात पण जावं लागतं, माझ्या घरात प्राऊड लोक सुद्धा आहे, लहान मुलं सुद्धा आहे, सगळ्यांकडे मला लक्ष द्यावं लागतं. I really don't find time, pastor, for the Bible. आणि माझ्याकडे बिलकुल पण वेळ नाहीये पास्टर हे वचन वाचण्यासाठी. That's an unexpected, accepted excuse. आणि हे न स्वीकारण्या योग्य अशा कारणच नाहीये. Everything that you have is given you by the God of the Bible. आणि जे काही तुमच्याकडे आहे ते सर्व काही तुम्हाला जे वचनामध्ये लिहिलेलं परमेश्वर आहे त्याच्याद्वारे मिळालेलं आहे. You are expecting God to continue blessing you. आणि तुम्ही अशी अपेक्षा करत आहे की परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देत राहावं. And the Bible says that only by faith you can please God and receive a reward. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही फक्त विश्वासाच्या द्वारे परमेश्वराला प्रसन्न करू शकता आणि जे प्रतिफळ आहे ते मिळू शकता. Saying that I don't have time for the Bible, for reading the Bible, is saying that I don't have time for God and listening to Him. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणत असता की परमेश्वराचं वचन किंवा बायबल वाचण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्ही म्हणत आहे की परमेश्वरासाठी मला वेळ नाही. I say the statement again. मी परत एकदा म्हणत आहे. I repeat that statement again. मी परत एकदा म्हणत आहे. To say that I don't have time to read the Bible आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की माझ्याकडे वेळ नाहीये बायबल वाचण्यासाठी, is to say I don't have time for God and to listen to Him. आणि हे असं आहे की माझ्याकडे परमेश्वरासाठी वेळ नाहीये आणि परमेश्वर जे काही सांगत आहे ते ऐकण्यासाठी वेळ नाही. The really amazing and miraculous things that happens to people, आणि एक अद्भुत आणि एक चमत्कारी गोष्ट जे लोकांबरोबर घडत असतं ते म्हणजे they don't have time to read the Bible, त्यांच्याकडे वेळ नाहीये बायबल वाचण्यासाठी, they don't have time to pray, त्यांच्याकडे प्रार्थना करण्यासाठी वेळ नाहीये, but they would have unlimited time to spend with their friends and anyone that they would like. आपण त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो त्यांच्या मित्रांनी मैत्रिणी बरोबर घालवायला किंवा वेगळं काही कार्य करण्यासाठी. They have a lot of time to play games on their mobiles. आणि त्यांच्याकडे भरपूर असा वेळ असतो की ते मोबाईल वरती गेम खेळू शकतात. They have a lot of time to read fiction books. आणि त्यांच्याकडे अशी फिक्शन बुक पुस्तकं वेगळ्या प्रकारचे वाचण्यासाठी वेळ असतो. But they don't have time for the living word and the living God. पण त्यांच्याकडे वेळ नाहीये जिवंत पुस्तक वाचण्यासाठी किंवा जिवंत परमेश्वराला वाचण्यासाठी. Faith comes by hearing the word of God, and if you have no time for the word of God, you have no faith in God. आणि जे विश्वास जे आहे ते परमेश्वराचं जे वचन ऐकण्यापासून येत असतं. जर तुमच्याकडे वेळ नसेल परमेश्वराचं वचन वाचण्यासाठी तर तुमच्यामध्ये विश्वास नाहीये. Now let me tell you, those who are connected with me at this moment, and those who will see this video after transmission for some reason, these are the people that are having faith. आणि मला हे सांगू द्या, जे कोणी आता हे वचन मी जे सांगत आहे किंवा शिकवत आहे ते आता बघत आहे किंवा कुठल्या कारणावर ते नंतर बघत असतील, त्यांच्यामध्ये विश्वास आहे. Because they are seeking after the word, they are seeking after God. कारण की ते परमेश्वराचा शोध घेत आहे, कारण की ते परमेश्वराच्या वचनाचा शोध घेत आहे. And God will reward them. आणि परमेश्वर जे आहे त्याचं प्रतिफळ जे आहे ते देणारच. But those who are not interested in attending online or attending church, these are people who don't have faith with God, but have in God. They don't have faith in God, but they are just trying to pretend that they have faith in God. आणि जे मंडळीमध्ये येत नाही किंवा जे ऑनलाईन चर्च सुद्धा अटेंड करत नाही, त्यांना विश्वासच नाहीये. ते फक्त असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्यामध्ये विश्वास आहे. Because a man of faith spends time with God and respects God's word. कारण की जे एक विश्वासणारा जो व्यक्ती आहे ते परमेश्वराचं जे वचन आहे त्याचा आदर करत असतो आणि परमेश्वराबरोबर वेळ घालवत असतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I fall in love with men of God that preach the pure word of God. आणि अशा जे प्रचारक असतात, जे परमेश्वराचं खरं वचन सांगत असतात, त्यांच्या प्रेमामध्ये मी पडत असतो. I have great respect and honor for men and women
that preaches the uncompromised word of God. आणि जे परमेश्वराचं वचन जसं तसं ते तुमच्यापर्यंत आणत असतं, त्यांच्यासाठी माझ्या मनामध्ये त्यांच्यासाठी खूप आदर आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. So this knowledge that brings faith in us is not natural knowledge. आणि हे जे ज्ञान जे आपल्यामध्ये विश्वास आणत असतो ते नैसर्गिक नाहीये. This knowledge that brings faith is revelation knowledge. आणि हे जे ज्ञान जे तुमच्यामध्ये विश्वास आणत असतो ते प्रगटीकरणाचं ज्ञान आहे. I'm not talking about the book of Revelation. मी जेवेळेस प्रगटीकरण म्हणत आहे, मी प्रगटीकरण पुस्तकाबद्दल बोलत नाही जे बायबलमध्ये आहे. I'm talking about something that God reveals to you. मी अशा काही गोष्टीबद्दल बोलत आहे जे परमेश्वर एखाद्या वचनाबद्दल तुमच्यामध्ये प्रकाशित करत असेल. You know the reason that you have to keep reading and hearing the word of God is till you get revelation, till God reveals something to you. आणि वचन जे आहे ते वाचत आणि वाचत राहणं, जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल प्रगटीकरण मिळत नाही किंवा त्या वचनाद्वारे परमेश्वर जोपर्यंत तुम्हाला बोलत नाही किंवा प्रकाशित करत नाही. You may have read the Bible 1,000 times, but if you have not received a revelation, that's just head knowledge. आणि तुम्ही बायबल जे आहे ते 100 वेळा वाचले असाल, पण तुम्हाला जर ते वचनाचं प्रगटीकरणच नसेल तर ते फक्त डोक्याचं ज्ञान आहे. When there's a revelation, their faith is active. आणि जेवेळेस प्रगटीकरण असतो तिथं जे विश्वास आहे ते निर्माण होत असतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. You know what? It's like something, you are just reading the Bible. आणि हे असं आहे की तुम्ही फक्त बायबल वाचत असाल And all of a sudden, the scripture pops out. आणि अचानक जे वचन जे आहे ते उठून पुढे येत असतं. God reveals something to you from that scripture that you have never known before. आणि एखाद्या वचनाद्वारे परमेश्वर काहीतरी प्रगट करतो जे तुम्हाला अगोदर माहिती नसेल. It comes life to you. It arrests your heart. आणि ते जीवन सारखं तुमच्या समोर येत असतं आणि तुम्हाला ते घेरून टाकत असतं. It brings peace and joy to you. It brings faith and it brings a hope. आणि तुमच्या जीवनामध्ये एक शांती आणि एक उल्हास असा आणत असतो तुमच्या जीवनामध्ये आणि ते तुम्हाला बदलून टाकत असतो. Sometimes you are sorry about something. आणि बरेचशे वेळा असं होतं की कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला असं वाईट वाटत असतो किंवा दुःखात असाल. But you know that you cannot do without God and you need His word. आणि तुम्हाला असं माहिती असतं की परमेश्वराविना तुम्ही काही करू शकत नाही आणि तुम्हाला परमेश्वराच्या वचनाची गरज आहे. And you have this expectation that as you are reading God's word, God will speak to you. आणि तुम्ही असं अपेक्षा करत असता की जसं मी वचन वाचत असेल आणि परमेश्वर माझ्याशी या वचनाद्वारे बोलेल. And as you continue reading the Bible, आणि जेव्हा तुम्ही बायबल वाचत राहता, all of a sudden some scripture draws your attention. आणि अचानक कुठलं तरी वचनाकडे तुमचं लक्ष केंद्रित होत असतं. And that becomes a revelation. आणि ते म्हणजे प्रगटीकरण होत असतं. You come out of that situation of sadness and you began to rejoice. You say, wow, this is God's word for me. आणि ते दुःखाच्या परिस्थितीमधून तुम्ही बाहेर येऊन तुम्ही आनंद करत असतात आणि तुम्ही म्हणता की हा हेच आहे जे परमेश्वराने मला सांगितलेलं आहे. Or maybe you are listening to a preacher. किंवा असं होऊ शकतो की तुम्ही एखाद्या प्रचारकाला ऐकत आहात. Maybe you are listening to me today. असं होऊ शकतो की तुम्ही मला ऐकत आहे आज. And out of all that message, you got hold of something. It was a boom. It was an impact on आणि you. पूर्ण जे मेसेज आहे त्याच्यामधून एखादी गोष्ट आणि तुमचं लक्ष केंद्रित केलं आणि तुम्ही म्हणतात हा हे माझ्यासाठी आहे. And you said, that's it. आणि तुम्ही म्हणाल हा हेच आहे माझ्यासाठी. Thank you, God. You spoke to me, Father. आणि धन्यवाद प्रभू की तू माझ्याशी बोललेला आहे. And you take hold of that, and that's faith. आणि तुम्ही त्याला पकडून राहिलेला आहे म्हणजे तेच विश्वास आहे. That's revelation knowledge. आणि ते म्हणजे प्रगटीकरणाचं ज्ञान आहे. And that's the kind of knowledge that brings faith. आणि त्याच प्रकारचं जे ज्ञान आहे तुमच्यामध्ये विश्वास आणत असतो. Hallelujah. हालेलुया. You can go to a Bible college and come out without a revelation knowledge. That means you're walking out without faith. आणि तुम्ही एखाद्या बायबल कॉलेजला जाऊन सुद्धा परमेश्वराचं ज्ञानच अगदीना बाहेर येऊ शकता. मला असं म्हणायचं म्हणजे फक्त जे डोक्याचं ज्ञान घेऊन. Hallelujah. हालेलुया. Have any one of you any time received a revelation? आणि असं कुणी आहे का की
जे परमेश्वराचं प्रगटीकरण तुम्हाला मिळालेलं आहे. If you are a believer, you have received that revelation at least once. आणि तुम्ही जर विश्वासी असणार तर तुम्हाला एकदा तरी तसं प्रगटीकरण मिळालेलंच आहे. If you are genuinely saved, it's because you received that revelation that Jesus Christ is my Savior. आणि खरंच तुमचं जर उद्धार झालेला असेल तर तुम्हाला ते प्रगटीकरण मिळालेलंच आहे की येशू ख्रिस्ताद्वारे तुमचा उद्धार झालेला आहे. If you don't have the revelation knowledge that Jesus Christ is your Savior and you say that I am saved, you are not saved. आणि जर तुम्हाला त्याचं प्रगटीकरणच नसेल की येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमचं उद्धार झालेला आहे म्हणजे तुमचा विश्वासच नाहीये. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Amen. Amen. So revelation knowledge is the knowledge that comes from God. आणि जे ज्ञान जे आहे ते ज्ञानाचं प्रगटीकरण म्हणजे जे परमेश्वराकडून येत असतं तेच. It is the word of God. आणि ते परमेश्वराचं वचन आहे. And this is what gives you faith. आणि तेच तुम्हाला विश्वास देत असतं. And therefore you have to keep reading and reading and hearing and the revelation will come and faith will be there. आणि म्हणूनच तुम्हाला वाचायचं आणि ऐकत राहायचं आहे परमेश्वराचं वचन. मग तुमच्यामध्ये विश्वास जे आहे ते उत्पन्न होणार. And where there is faith, there cannot be fear. आणि जिथं विश्वास आहे तिथं भीती नसते. There is nothing impossible for a person who has faith in God. आणि अशक्य असं कुठलाही गोष्ट नसतो ज्याच्याकडे विश्वास आहे. Where there is faith, that is overcome. आणि जिथं विश्वास आहे तिथं जे मरणावरती आपल्याला जय आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Glory to God. परमेश्वराला सर्व महिमा. So never say that I don't have time for the word of God. म्हणूनच असं कधी म्हणू नका की परमेश्वराच्या वचनासाठी मला वेळ नाहीये. Because when you say you don't have time for the word of God, I know that you are a faithless one. आणि ज्यावेळेस तुम्ही असं म्हणत असता की परमेश्वराच्या वचनासाठी माझ्याकडे वेळ नाहीये तर मग हे असं आहे की तुम्हाला परमेश्वरामध्ये विश्वासच नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So make God the first priority in your life. आणि म्हणूनच परमेश्वराला प्रथम स्थान तुमच्या जीवनामध्ये द्या. If you think that you have no time for the word of God, you got to adjust your time with your sleeping time and your giving time. आणि खरंच तुम्हाला जर असं वाटत असेल की खरंच तुमच्या जीवनामध्ये वेळच नाही परमेश्वराला देण्यासाठी तर तुमची जी झोपण्याची वेळ आहे किंवा तुम्ही ज्यावेळेस गेम खेळत असेल त्या वेळ तुम्ही परमेश्वराच्या वचनासाठी द्या. If you have to spend time with God, don't worry about offending people. आणि जर तुम्हाला एक परमेश्वराला वेळ द्यायचा असेल आणि परमेश्वराला वेळ देण्यापासून किंवा बायबल वाचण्यामध्ये जर एखाद्याला वाईट वाटत असेल तर त्याच्याने तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. You can tell people that you need this, you can give them some time and tell them, no, I have to go and read my word. I got to go and spend time with God. आणि लोकांना जर तुम्हाला असं बोलायची वेळ जरी आली की नाही मला आता जाऊन बायबल वाचायचं आहे मला थोडासा वेळ द्या तरी ते ठीक आहे. It doesn't matter if they are offended. आणि या गोष्टींनी त्यांना वाईट वाटत असेल तरी काही हरकत नाही. But if you try not to offend them, someday you will be offended. आणि त्यांना जर वाईट वाटू नये म्हणून तुम्ही जर तडजोड करत असाल एक दिवशी तुम्हाला वाईट वाटेल. I say someday you will be offended. आणि एक दिवशी तुम्हाला वाईट वाटेल. You will see people, receiving the blessings of God, and you would get offended. You would get jealous. आणि एक दिवशी असं होईल की लोक जे आहे ते आशीर्वादाने भरलेले आहेत आणि तुम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटेल आणि तुमच्यामध्ये एक जळण येईल. So it doesn't matter if people are offended. Make sure that you don't get offended. आणि एक खात्री करून घ्या की लोकांना जरी वाईट वाटत असेल तुम्हाला वाईट वाटण्याची वेळ येऊ देऊ नका. Fall in love with Jesus. He loves you. आणि परमेश्वरा वरती प्रेम करा कारण की परमेश्वर पण तुमच्यावरती प्रेम करतो. God is not too busy that he will reject you. आणि परमेश्वर इतकं पण व्यस्त नाही की तो तुमचा विरोध करेल. He has time for you whenever you make your time for him. आणि परमेश्वराकडे नेहमी तुमच्यासाठी वेळ आहे जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल. I said God has time for you. He is free whenever you are free to be with him. आणि परमेश्वर नेहमी तुमच्यासाठी मोकळा बसलेला आहे जो वेळेस पण तुम्ही मोकळे असाल परमेश्वरासाठी. Hallelujah. Hallelujah. You find time in the middle of the night, God has time for you. आणि तुम्ही मध्यरात्री जरी तुम्हाला परमेश्वरासाठी वेळ असेल तरी परमेश्वर तुमच्यासाठी उपलब्ध आहे. If you are free early in the morning or in the mid afternoons, God is free for you. आणि जरी तुम्हाला एकदम सकाळी पहाटे जरी वेळ असेल किंवा दुपारच्या वेळेस वेळ असेल परमेश्वरासाठी
तरी परमेश्वर तुमच्यासाठी उपलब्ध आहे. Our God never sleeps nor slumbers. आणि आपला जे परमेश्वर आहे तो कधीच झोपत नाही किंवा डुकलीही घेत नाही. In the middle of your sleep, in the middle of the night, you wake up and say, Lord, He is there for you. आणि झोपेच्या मधोमध जरी तुम्ही उठून जर म्हणत असेल परमेश्वर, तर परमेश्वर तुमच्यासाठी उपस्थित आहे. So make God, fellowship with God the priority of your life. आणि म्हणूनच परमेश्वराला प्रथम स्थान द्या आणि परमेश्वराला सगळ्यात अगोदर किंवा महत्वाचं असं तुमच्या जीवनात जागा द्या. If you're going to be a man and woman of faith, then faith in God, then you have to make the word of God a priority in your life. आणि जरी तुम्ही एक विश्वासणारा असा व्यक्ती किंवा मग बहीण किंवा स्त्री असाल तर तुम्ही परमेश्वरा वचनाला प्रथम स्थान देणार. You should have the revelation knowledge of God. आणि तुमच्याकडे परमेश्वराचं प्रगटीकरणाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. Jesus asked Peter, whom do you say I am? आणि परमेश्वराने पीटरला विचारलं की तू कुणाला म्हणणार मी आहे म्हणून. Who am I to you? मी तुझ्यासाठी कोण आहे. Can I ask you this question? Who is God to you? आणि मी हे तुम्हाला विचारत आहे परमेश्वर तुमच्यासाठी कोण आहे. And you would not be able to answer it unless it's a revelation knowledge. आणि तुम्ही हे तोपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला प्रगटीकरण मिळालेलं नाही. Now you can lie about it. आणि तुम्ही खोटं बोलू शकता याच्याबद्दल. But the revelation knowledge of who God is to you is the truth, and it would manifest in your life. आणि जे परमेश्वराचं जे प्रगटीकरणाचं ज्ञान आहे ते खरं आहे आणि ते तुमच्या जीवनाद्वारे प्रगट होणारच. Peter said, "You are the Christ. You are the Son of God." आणि पीटरने असं सांगितलं की तू परमेश्वराचा पुत्र आहे आणि तू ख्रिस्त आहे म्हणून. And Jesus said, This is not revealed by flesh and blood, but this is revealed to you by the Father. आणि मग येशू ख्रिस्ताने असं सांगितलेलं हे जे आहे ते तुला शरीरामध्ये प्रकट झालेलं नाही पण आत्म्यामध्ये प्रकट झालेलं आहे. So this is revelation knowledge to Peter that Jesus Christ is the Son of God. आणि हे जे आहे ते प्रगटीकरणचं ज्ञान आहे जे पीटरला मिळालेलं आहे. Hallelujah. Hallelujah. This is the kind of revelation that saves every man. आणि अशा प्रकारचं जे प्रगटीकरणाचं ज्ञान आहे ते लोकांचं सुटकारा मिळवून देत असतं. So you need to have a revelation of who Jesus is unto you. आणि तुम्हाला ह्याचं प्रगटीकरण असणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्त तुमच्यासाठी कोण आहे. In the old covenant, you will see when God provided people, they put an altar in this, and they kept a name for God, Jehovah Jireh. आणि जुन्या करारामध्ये जर तुम्ही बघितला ज्यावेळेस त्यांनी एक तंबू असा परमेश्वरासाठी बांधलं आणि परमेश्वराला नाव दिलं यहोवा म्हणून कारण की तो देणारा आहे. When God healed, they said Jehovah Rapha. आणि ज्यावेळेस परमेश्वर त्यांना आरोग्य देत होता त्यावेळेस त्यांनी परमेश्वराला नाव दिलं यहोवा राफा म्हणून. Okay, so they call him by different names according to the revelation that they had from God. आणि त्यांनी परमेश्वराला वेगवेगळे नाव दिलं त्यांना जे प्रगटीकरण मिळालं त्याच्यानुसार. Now I would say they gave God name according to what He was revealed to them. आणि त्यांनी परमेश्वराला वेगळे नाव दिलं याच्यासाठी की त्यांना परमेश्वर ज्या प्रकारे प्रगट झाला त्याच्यानुसार. As God manifested to them in their time of need, in their situation, they named them by that name. आणि ज्या परिस्थिती त्यांची असेल किंवा ज्या गोष्टीची गरज त्यांना होती आणि ज्या गरजेच्या वेळेस परमेश्वराने त्यांना ज्या प्रकारे प्रकट झालेला आहे त्याच्या अनुसार त्यांनी परमेश्वराचं नाव दिलं. So they received a revelation of God, who He was to them according to His acts. आणि परमेश्वराचं प्रगटीकरण त्यांना त्यांची जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये परमेश्वराने त्यांना जसं प्रकट झालं त्याच्यानुसार त्यांनी दिलं. So who is God to you? आणि म्हणूनच परमेश्वर तुमच्यासाठी कोण आहे. What is your revelation of Jesus? आणि तुमचं प्रगटीकरण येशूसाठी काय आहे. Is He Jehovah Jireh? Is He Jehovah Rapha? Is He Jehovah Nisi? What is He to you? आणि तो तुमच्यासाठी यहोवा रोपे आहे का तो Jehovah Nisi. नेसी तो यहोवा नेसी आहे तुमच्यासाठी का राफा आहे का तुमच्यासाठी तो पुरवठा करणारा आहे. What is the revelation that you have
about Jesus? आणि येशू ख्रिस्ताबद्दल तुम्हाला कुठलं प्रकारचं प्रकटीकरण मिळालेलं आहे? Peter had a revelation that he is the Son of God. आणि पेत्राला हे प्रकटीकरण मिळालं होतं की तो परमेश्वराचा पुत्र आहे. Paul had a revelation that he is his Lord. आणि पौलाला हे प्रकटीकरण होतं की तो त्याचा परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. So you got to have this revelation knowledge in order for your faith. You know, if you get the revelation knowledge that God is my provider, then you would begin to believe God for all your finances, for all your provisions whatsoever. आणि जर तुम्हाला या गोष्टीचं प्रकटीकरण मिळालं असेल की तुमचं जे काही तुमचं जे काही पुरवठा आहे ते परमेश्वराकडून आहे आणि परमेश्वर तुमचं जे स्तोत्र असेल तर तुम्ही नेहमी सर्व गोष्टींसाठी परमेश्वरावरती अवलंबून राहणार. If you believe that God is your healer, your healing will manifest. आणि तुम्ही परमेश्वराकडून जर आरोग्याची अपेक्षा करत असाल तर नेहमी तुम्ही परमेश्वरावरती अवलंबून राहा तुमच्या आरोग्यासाठी. If you believe that Jesus is life, you will come out of the threats of death. आणि तुम्हाला जर असा विश्वास असेल की परमेश्वर जीवन देणारा आहे तर तुम्ही त्या मृत्यूच्या छायेतून पण बाहेर येणार. Hallelujah. Whatever revelation you have of Jesus, that would manifest in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रकटीकरण येशूसाठी असेल ते तुमच्या जीवनामध्ये प्रकट होईल. And that revelation comes by God speaking into your heart. आणि ते जे प्रकटीकरण आहे ते परमेश्वर जे तुमच्या हृदयामध्ये बोलत असेल त्याच्याद्वारे असू शकतो. By you reading the word of God. किंवा तुमचं जेव्हा तुम्ही वचन वाचत असाल ते वचनाद्वारे असू शकतो. Or by listening to a man of God. किंवा एखादं जे परमेश्वराचा मनुष्य आहे त्याच्या ऐकण्यापासून असू शकतो. Revelation knowledge brings faith. आणि जे प्रकटीकरणचं जे ज्ञान आहे ते विश्वास आणत असतो. So faith comes by hearing and hearing the word of God. आणि म्हणूनच विश्वास जे आहे ते वचन ऐकणे आणि ऐकण्यापासून येत असतो. In the form of the Bible, the word of God. आणि ते बायबल वाचण्यापासून असू शकतो. Or in the form of God speaking to your heart by His Holy Ghost. आणि ते पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या हृदयामध्ये परमेश्वर बोलत असेल. Or through the form or channel of listening to a man of God. किंवा एखादं परमेश्वराचं जे व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल त्याच्याद्वारे असू शकतो. Hallelujah. हालेलुया. So once again, your faith is equal to the revelation knowledge that you have of God. तर तुमचं जे विश्वास जे आहे तर तुमचं जे प्रकटीकरणाचं ज्ञान आहे त्याच्या बरोबरीचं असणार. Hallelujah. हालेलुया. Praise God. I trust you are blessed. आणि मी विश्वास करत आहे की तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. I thank God for the ability to speak to you. आणि जे परमेश्वराने जे योग्यता दिली तुमच्याशी बोलण्यासाठी त्याच्यासाठी धन्यवाद. It's God's word that has come to you. आणि हे परमेश्वराचं वचन आहे जे तुमच्यापर्यंत आलेलं आहे. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Thank you, Jesus. Shall we धन्यवाद. pray? आपण प्रार्थना करूया. Jesus Christ is the Son of God. आणि येशू ख्रिस्त जे आहे ते परमेश्वराचा पुत्र आहे. He is the Father of all spirits. आणि तो एक पिता आहे सर्व आत्म्यांचा. He is the lover of your soul. आणि तो तुमचं जे मन आहे त्याचं प्रेमी आहे. He is your Savior. आणि तो तुमचा उद्धार करता आहे. He is all in all. तो तुमच्यासाठी सर्व काही आणि सगळंच आहे. If you want to give your life to Jesus, तुमची जर इच्छा असेल की तुमचं जीवन तुम्हाला परमेश्वराला द्यायचं आहे, येशूला जर द्यायचं असेल, if you want to make Jesus the Lord of your life and give your life in His country, आणि तुमची इच्छा जर असेल की परमेश्वराला तुमचं व्यक्तिगत असं परमेश्वर तुम्हाला बनवायचं आहे आणि तुमचं जीवन त्याला द्यायचं जर असेल, so that your sins will be forgiven, याच्यासाठी की तुमचे सर्व पाप जे आहे ते धुवून टाकण्यात यावं, so that your life would be Zoe life. याच्यासाठी की तुमचं जे जीवन आहे ते जोई जीवन बनून जावं. You can pray this prayer after me. तुम्ही माझ्या मागे एक प्रार्थना म्हणू शकता. Father, I thank you for the sacrifice of your Son Jesus. आणि धन्यवाद पिता जे तुमच्या पुत्राचा तू त्याग आमच्यासाठी दिलेला आहे. Jesus, you are my Lord and my Savior. येशू तू माझा पिता आणि तू माझा परमेश्वर आहे. I surrender myself, I surrender my all to you.
आणि माझं जे काही आहे ते मी तुझं स्वाधीन करत आहे आणि मी स्वतःलाही स्वाधीन करत आहे. I thank you for forgiving my sins. आणि धन्यवाद की तू माझं जे पाप आहे ते सगळं माफ करून टाकलेलं आहे. Thank you, Lord, for new life. आणि धन्यवाद पिता की नवीन जीवन तू आम्हाला You दिले. alone are my Lord, तू फक्त तूच माझा परमेश्वर आहे and I have no other. आणि दुसरं कोणीच नाही. I forsake every superstitious faith. आणि जे काही विश्वास आहे जे तुला सोडून असेल ते सगळ्याचा मी विरोधात आहे. I forsake everything that I once exchanged for you. आणि तुझ्या बदलात दुसरं जे काही विश्वास माझा असेल ते सगळं काही मी आज सोडत आहे. And I say, Lord, it's you and you alone in my life. आणि मी आज हे म्हणत आहे परमेश्वर फक्त तूच आणि तूच माझ्या जीवनामध्ये आहे. You alone are my Lord and my God. आणि तू एकटाच तू माझा परमेश्वर आणि माझा पिता आहेस. For you alone are my true Father. कारण की तूच माझं पिता आहे. एकटाच तू माझा पिता आहे. Thank you, Father, in Jesus' name. धन्यवाद पिता येशूच्या नावामध्ये. Amen. 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 God bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. Hallelujah. In the Hallelujah. name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन.